हमारे वीडियो मसीहों के लिए, बाइबल सिखाने के लिए और उन लोगों के लिए बनाए जाते हैं जो सच्चे परमेश्वर को ढूंढ रहे हैं। किसी अन्य धर्म की आलोचना करना या उसके अनुयायियों का अपमान करना हमारा उद्देश्य बिल्कुल नहीं है, लेकिन कई क्षेत्रों में बाइबल की शिक्षाएं अन्य धर्मों के साथ मेल नहीं खाती। इसलिए अगर किसी को बाइबल की इन शिक्षाओं से ठेस पहुंचती हो तो कृपया हमारे वीडियो को न देखें। धन्यवाद। अध्याय 5 और उसका वचन 8 आणि त्याचं वचन 8 से मतलब आणि 8 से 11 आणि 8 पासून 11 पर्यंत. Romans chapter 5 रोमकरास पत्र अध्याय 5 verse from 8. त्याचं 8 पासून. परंतु परमेश्वर ने हम पर अपने प्रेम की भलाई इस विधि से प्रकट करता है कि जब हम पापी थे तभी मसीह हमारे लिए मरा, और अतः जबकि हम अब उसके लहू के कारण धर्मी ठहरे तो उसके द्वारा परमेश्वर के क्रोध से क्यों न बचेंगे। क्योंकि बैरी होने की दशा में उसके पुत्र की मृत्यु के द्वारा हमारा मेल परमेश्वर के साथ हुआ, तो फिर मेल हो जाने पर उसके जीवन का कारण हम उद्धार क्यों न पाएंगे। केवल यही नहीं, हम अपने प्रभु यीशु मसीह के द्वारा, जिसके द्वारा हमारा मेल हुआ है, परमेश्वर में आनंदित होते हैं। पण देव आम्हावरच्या आपल्या प्रीतीचे प्रमाण असे देतो की आम्ही पापी असताना ख्रिस्त आम्हासाठी मरण पावला. आपण पापी असताना त्याने स्वतःच्या रक्ताने आपल्याला नीतिमान ठरविले. तर आता आपल्याला नीतिमान ठरविल्यानंतर तो आपल्यावर याहून कितीतरी अधिक प्रीती करेल. देवाच्या सर्व भाविक क्रोधापासून तो आपला बचाव करेल. आपण देवाचे वैरी असताना त्याच्या पुत्राच्या मरणाद्वारे देवाशी आपला समीर झाला. मग ज्या अर्थी आता आपला समीर झाला त्या अर्थी आपण देवाच्या जीवनात सहभागी होऊन कितीतरी अधिक खात्रीने तारले जाऊ. एवढेच नव्हे तर ज्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपला देवाशी समीर झाला आहे त्या आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपण देवाच्या ठाई आनंदही करू. अब हम आंखों को बंद करेंगे, हम प्रार्थना करेंगे। ये आपण डोळे बंद करू आणि प्रार्थना करू. पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते हैं। हम आपको धन्यवाद देते हैं, वचन की सेवा को आपके हाथ में देते हैं। आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध है। इसलिए वचन हम ध्यान से सुनने के लिए और जो हम सुनते हैं वही पालन करने के लिए मदद करना, वचन का अर्थ समझने के लिए मदद करना, ये हमारी विनती, हमारी प्रार्थना है। दया रखना, सब कुछ आपके हाथ में है। धन्यवाद देते यीशु के नाम से, आमीन। यहाँ पर प्रिय प्रभु का वचन हमें स्पष्ट रीति से कहता है कि जब परमेश्वर ने हम पर अपना प्रेम की भलाई आणि इथे देवाचं वचन म्हणतो की प्रेमाचा चांगुलपणा किस रीति से प्रकट किया आणि कोणत्या रीतीने प्रकट केला. परमेश्वर ने अपना प्यार किस रीति से प्रकट किया आणि देवाने त्याचं प्रेम कोणत्या रीतीने आपल्यावरती जब प्रकट हम केलं. पापी थे आणि जेव्हा आपण पापामध्ये होतो तभी उसने अपना पुत्र हमारे लिए दिया। आणि तेव्हाच त्याने त्याचा पुत्र आपल्यासाठी दिला. जब हम पापी थे आणि जेव्हा आपण पापी यानी होतो यीशु मसीह हमारे पापों के लिए मारा गया। म्हणजे येशू ख्रिस्त आपल्या पापासाठी मारण्यात आज आला. जो हम यहाँ पर यीशु की क्रूसिफिकेशन यानी क्रूस की मृत्यु के बारे में हम यहाँ आए सुनने के लिए और उसे धन्यवाद देने के लिए, आणि आपण जे इथे येशूच्या क्रूसाच्या मरणाबद्दल इथे ऐकण्यासाठी आलो आणि त्याला धन्यवाद देण्यासाठी आलो. तो ये बात हमें मालूम होनी चाहिए कि हमारे मन में ये फिट होना चाहिए कि यीशु मसीह हमारे लिए मरा। आणि ही गोष्ट आपल्याला माहित असली पाहिजे आणि आपल्या मनामध्ये सुद्धा फिट बसलेली पाहिजे की येशू ख्रिस्त माझ्यासाठी मेला. हम अंतिम दिन में जीने के कारण आणि शेवटच्या काळामध्ये जगत इस असल्यामुळे संसार में बहुत सारी अफवाहें आ सकती है यीशु मसीह के बारे में। आणि या जगामध्ये खूप सारे अफवा येऊ शकतात येशू ख्रिस्ताबद्दल यीशु नहीं मरा, की येशू मेला नाही. लेकिन ये जो कैलेंडर में, हर कैलेंडर में अगर आप देखेंगे और सारे जगत में आज हैप्पी गुड फ्राइडे यानी यीशु के क्रूस पर मारे गए इस दिन को मना रहे, ये प्रकट किया जाता है कि यीशु हमारे लिए मरा। आणि प्रत्येक कॅलेंडरवरती आणि प्रत्येक जगामध्ये असे मनवलं जाते की येशू ख्रिस्त आपल्यासाठी मारण्यात आला. है ना। तो अब एक ही जगह में हम सियोन चर्च में एकत्रित होकर हम मना रहे हैं, ऐसा नहीं है। आणि फक्त आपण सियोन चर्चमध्येच एकत्रित होऊन आपण इथे म्हणत असं नाही. सारे संसार में, आणि पूर्ण जगामध्ये क्यों सारे संसार में उसका जन्मदिन, उसका मरण दिन और उसका पुनरुत्थान दिन मनाया जाता है। आणि का पूर्ण जगामध्ये त्याचा जन्मदिवस, त्याचा मरणाचा दिवस आणि त्याचा पुनरुत्थान दिवस मनवण्यात येतो. स्पष्ट रीति से लिखा है क्योंकि वो परमेश्वर का पुत्र है। आणि ते स्पष्ट रीतीने लिहिलं आहे की तो देवाचा पुत्र आहे. परमेश्वर ये सारे जगत का परमेश्वर है, आणि देव हा सर्व जगताचा देव आहे. सारे जगत को रचने वाला, आणि सर्व सृष्टीला निर्माण आकाश करणारा और पृथ्वी को तानने वाला। आणि आकाश आणि पृथ्वीला वो पसरवणारा. कहता है मैं कौन हूँ, मैं वो यहोवा हूँ
जिसने अकेले ने ये आकाश को ताना है। आणि तो म्हणतो की मी कोण आहे, की मी तो देव आहे ज्याने काय केले, या आकाशाला एकट्याने ताणलेला तुम्हारी आहे रचना मैंने की है। आणि तुमची रचना जी आहे ती आज मीच जो केलेली कुछ आहे पृथ्वी पर दिखाई देता है वो सब परमेश्वर की रचना है। आणि आज जे काही पृथ्वीवरती दिसतं ते सर्व काही देवाची रचना आहे इसमें हम भी एक भाग है। आणि त्याच्यामध्ये आपण सुद्धा एक भाग लेकिन आहोत। हमारे पापों के कारण हम गिराए जाने, पहला मानव गिरने के कारण सारे मानव पापी हो गए आणि पहिला माणूस पाडण्यात आला म्हणून तर सर्व जे मनुष्य आहे ते सुद्धा पापी करण्यात और आले पाप की सजा मानव को मृत्यु मिली। तीसरे अध्याय में रोमियो की पढ़ सकते हैं। आणि रोमकर्स पत्रात 3 मध्ये तुम्ही वाचू शकता की पापाची जी शिक्षा होती ती मरण ही मनुष्याला सबने भेटली। पाप किया, सर्वांनी पाप केलं परमेश्वर की महिमा से रहित है, आणि देवाच्या महिम्यापासून रहित परमेश्वर झाले, से दूर है। देवापासून दूर झाले। इसलिए जो मनुष्य परमेश्वर से दूर होने के कारण वो मनुष्य अपनी मर्जी से चलने लगा है। आणि जे मनुष्य देवापासून दूर झाला म्हणून तो काय करू लागला, स्वतःच्या इच्छेप्रमाणे चालू लागला। जब तक पिता की छाया होती है, पुत्र पिता के अधीन रहकर सुरक्षित रहता है, व्यभिचार से बचता है, मूर्ति पूजा से बचता है, हानि होने से बचता है। लेकिन जब वो अपने पिता से अलग हो जाता है तब उसे सारी संकटों का, बहुतायत समस्याओं का, व्यभिचार का, बहुत सारी बातों का सामना करना पड़ता है। कभी कभी उसमें गिर भी जाते हैं बच्चे। आणि जोपर्यंत पित्याची छाया आहे त्याच्या पुत्रावरती असतो तेव्हा त्याचा जो पुत्र असतो तो व्यभिचारापासून, संकटांपासून, क्लेशापासून तो काय असतो, वाचलेला असतो। पण जेव्हा तो त्याच्या पित्याची जी छाया असते त्याच्यापासून लांब जातो तेव्हा त्याला व्यभिचारामध्ये तो पडतो आणि जी अन्य गोष्टी असतात त्या अन्य पापांमध्ये सुद्धा पडतो आणि त्याला त्रासाला सामोरं करावा लागतो। इसीलिए हर पिता अपने बच्चे को अपने निकट रखता है। आणि म्हणून जो प्रत्येक पिता असतो तो काय करतो, त्याच्या मुलांना स्वतःच्या जवळ ठेवतो। तो वैसे हमारे पिता की भी इच्छा थी कि ये सारे मानव जो आज मैंने बनाए हैं मैं इनका पिता हूँ। आणि आपली सुद्धा पित्याची इच्छा होती की हे जे सर्व मानव आहेत मी त्यांचा पिता आहे, मी त्यांना बनवलं। आयसाया कहता है कि मैं इस्राएल का पिता हूँ, साथ साथ मैं सब मनुष्य का पिता हूँ। आणि यशामध्ये दिलेले आहे की मी इस्रायलाचा पिता आहे आणि सर्व मनुष्य जातीचा पिता तो आहे। इसी कारण से हम उससे बहुत दूर है। आणि आपण त्याच्यापासून खूप दूर इसी आहोत। कारण से परमेश्वर ने देखा कि कोई उपाय नहीं है, इसलिए परमेश्वर ने एक योजना बनाई। आणि म्हणून देवाने बघितलं की कोणताही उपाय नाही म्हणून देवाने एक योजना बनवली। मनुष्य ने जो परमेश्वर को क्रोध दिलाया, पाप कर कर इतना क्रोध दिलाया है, आणि मनुष्याने पाप करून देवाला एवढं क्रोधित केलेलं आहे इसीलिए परमेश्वर ने अपना सारा क्रोध यीशु मसीह पर डाल दिया। आणि म्हणून देवाने काय केलं, त्याचा जो क्रोध होता तो सर्व क्रोध येशू ख्रिस्तावरती यीशु टाकला मसीह हमारे लिए पृथ्वी पर आया, आणि येशू ख्रिस्त आपल्यासाठी पृथ्वीवरती उसने आला हमारे लिए जन्म लिया, आणि त्याने आपल्यासाठी जन्म हमारे घेतला लिए यानी सारे मानव जाति के लिए, आणि आपल्यासाठी म्हणजे सर्व मनुष्य जातीसाठी ओनली क्रिश्चियंस के लिए नहीं है। आणि फक्त ख्रिस्ती लोकांसाठीच नाहीये। जॉन चैप्टर 3:16 में परमेश्वर का वचन कहता है, परमेश्वर ने जगत से ऐसा प्यार किया कि उसने अपना इकलौता पुत्र दे दिया कि जो कोई उस पर विश्वास करे वो नाश न हो परंतु अनंत जीवन पाए। आणि योहान 3:16 मध्ये दिलेले आहे की देवाने जगावरती एवढी प्रीती केली की जो कोणी त्याच्या पुत्रावरती विश्वास ठेवेल त्याचा नाश होणे परंतु त्याने अनंतकालिक जीवन प्राप्त करावे। इसीलिए सब मनुष्य के लिए, आणि म्हणून सर्व मनुष्य बाइबल जातीसाठी। ऐसा नहीं कहता है। बाइबल किसका पुस्तक है? क्रिश्चियन के लिए दिया गया पुस्तक है। आणि बायबल हे कोणाचं पुस्तक आहे, जे ख्रिस्ती लोक आहेत त्यांना दिलेलं पुस्तक बाइबल आहे। ऐसा नहीं लिखा है कि परमेश्वर ने क्रिश्चियंस लोगों से ऐसा प्यार किया कि अपना बेटा दे दिया, आणि तिथे असं लिहिलेलं नाही की देवाने ख्रिस्ती लोकांशी असं प्रेम केलं की स्वतःचा मुलगा त्याने दिला, ऐसा लिखा आणि असं लिहिलंय सारे जगत से, आणि सर्व जगताशी है ना। तो ये जगाशी आणि जगाशी। हाँ, तो जगता अलग शब्द हो जाएगा, मीनिंग भी अलग हो जाएगा। तो इस रीति से हम देखते हैं प्रियो, परमेश्वर का वचन कहता है कि यीशु मसीह हमारे पापों के लिए मरा, आणि येशू ख्रिस्त आपल्या पापांसाठी मेला। और यहाँ स्पष्ट रीति से लिखा है कि वो परमेश्वर का प्यार है। आणि ते स्पष्ट रीतीने लिहिण्यात आले की हे देवाचं प्रेम आहे। यीशु मसीह को हमारे लिए भेजा गया, हमारे पापों के लिए मारा गया। इसमें परमेश्वर अपना प्रेम यीशु से भी बढ़कर हमसे प्यार करता है, ये दिखाना चाहता है। आणि येशूला आपल्यासाठी पाठवण्यात आलं, त्याला मारण्यात आलं आणि हे देव आपल्याला प्रकट करतो की तो येशूपेक्षा जास्त आपल्यावरती प्रेम करतो। देखो, आप अपने बच्चे को बहुत प्यार करते आणि तुम्ही तुमच्या मुलांना खूप प्रेम करता हो, करता है ना। अभी भोला भाई को 2 बच्चे हैं, आणि भोला काकांना 2 मुलं आहेत है ना, 2 लड़के, आणि 2 मुलं एक आहेत लड़की है, लेकिन मैं लड़के को पकड़ती हूँ, 2 लड़के हैं। आणि 2 मुलं आहेत। अब इन दोनों लड़कों में से आणि या दोन्ही मुलांपैकी अभी सोचो एक घर में आग लग गई, आणि घरामध्ये जर आग लागली हाँ, उसमें अगर विशाल और अनुग्रह भी है आणि त्याच्यामध्ये विशाल आणि अनुग्रह सुद्धा आहे और उनका एक बेटा राहुल रोहित भी है, आणि त्यांचा एक मुलगा रोहित सुद्धा आप आहे। किसको पहले बचाएंगे? आणि तुम्ही कोणाला पहिले वाचवाल? रोहित को। आणि रोहितला। किसको? कोणाला? रोहित को, आणि रोहितला, क्योंकि वो उनका बेटा है। कारण तो त्यांचा मुलगा पहले आहे उसे बाहर लाएंगे, आणि पहिले त्याला बाहेर आणते कोशिश करेंगे इन दोनों को बचा पाए तो। आणि प्रयत्न करतील की या दोघांना सुद्धा वाचवावे। लेकिन उतनी फीलिंग्स जो रोहित के लिए होगी वो उनके लिए नहीं होगी। आणि ज्या भावना रोहितसाठी असतील ती त्याच्यासाठी नसतील उनका हृदय उथल पुथल हो जाएगा जब रोहित को अंदर देखेंगे। आणि त्यांचं हृदय उलटपालट होऊन
आतमध्ये तब बघतील उनको आग नहीं दिखाई देगी, आणि तेव्हा त्यांना ते आग दिसणार नाही वो सीधा अंदर घुसेंगे। आणि ते सरळ आतमध्ये जातील हाँ, वो कितना बड़ा है वो नहीं सोचेंगे, आणि तो किती मोठा आहे याचा विचार करणार नाही पकड़ लेंगे, चल मेरा बेटा जल्दी चल बाहर चल, आणि पकडले आणि म्हणतील चल माझ्या मुलाला बाहेर चल यहाँ से चल, ऐसा करके बाहर निकाले। आणि इथून चल आपण बाहेर जाऊ और असं जैसे ते बाहेर काढतील रोहित बाहर आ गया, आणि जसं रोहित बाहेर आला तो फिर वो सोचे वो इतना बड़ा आ गया, आणि ते विचार करतील एवढी मोठी आग अरे आहे बेचारा अंदर कोई तो अटका है, चलो बाहर निकालो बाहर निकालो। आणि आतमध्ये कोणीतरी फसलेले त्यांना बाहेर काढा आपको समझ में हे आया? तुम्हाला समजलं हम यहाँ एक नेचुरल पिता का प्यार बता रहे हैं, आणि आपण एक नैसर्गिक पित्याचं प्रेम बघतोय लेकिन पिता ने अपने पुत्र यीशु मसीह से भी ज्यादा हमसे प्यार किया, पण पित्याने त्याचा जो पुत्र आहे येशू ख्रिस्त त्याच्यापेक्षा जास्त प्रेम त्याने आपल्याला हमसे केलं ज्यादा। इसीलिए उसने क्या किया, अपने पुत्र को हमारे लिए बलिदान दिया और हमें उस आग से जो जल रहे हैं, जलने वाले हैं हम, उसमें से बाहर निकाला। आणि त्याने काय केलं आपल्या जो त्याचा जो पुत्र होता त्याला आपल्यासाठी देऊन टाकले आणि आपण ज्या आगीमध्ये जाणार होतो आपल्याला त्याच्यातून बाहेर काढलं परमेश्वर का क्रोध है अंत में हम जलाया जाना, आणि देवाचा क्रोध आहे की अंतामध्ये जाळण्यात येणं हम सब अंत में जलाए जाने वाले। आणि आपण सर्व अंतामध्ये जाळण्यात येणार कहाँ आहोत पर? आणि कुठे कहाँ पर? आणि कुठे नरक में, जहाँ यीशु मसीह ने कहा वहाँ की आग बुझती नहीं, वहाँ के कीड़े मरते नहीं। आणि येशू ख्रिस्ताने म्हटलं की जितकी आग कधी बुझत नाही तिथले किडे कधीच मरत नाही ऐसे अनंत काल के आग में जो बुझती नहीं, अनंत काल के आग में हम सब जलाए जाने वाले। आणि अशा सर्व काही आगीमध्ये आपण सर्व जाळले जाणार होतो हाँ, लेकिन यीशु मसीह ने उसके पहले ही अपना प्राण देकर खुद जल गया, लेकिन हमें बचा लिया। पण येशूने पहिलेच त्याचा प्राण देऊन त्याने काय केलं तर स्वतः जळण्यात आला आणि आपल्याला त्याने वाचवलं हाँ, इसीलिए प्रियो आज हम जो कुछ भी है यीशु मसीह के कारण है। आणि आज आपण जे काही आहोत ते येशूमुळे तो आहोत इसीलिए बाइबल हमें बताती है जब यीशु मसीह हमारे लिए मर गया तो क्या हम बारंबार पाप करें? आणि बायबल आपल्याला सांगते की जेव्हा येशू ख्रिस्त आपल्यासाठी मरण्यात आलं तेव्हा आपण वारंवार पाप करावं रोमन्स चैप्टर 6 वर्स 1 पढ़ो। आणि रोमन्स पत्रामध्ये 6 त्याचा 1 वाचा परमेश्वर का वचन कहता है हम पर अनुग्रह हुआ, आणि देवाचं वचन म्हणतं आपल्यावरती कृपा झाली तो हम अनुग्रह का फायदा उठाना चाहिए मग क्या? आपण अनुग्रहाचा फायदा उचलला पाहिजे का हम किसी ने हमारे साथ उपकार किया, आणि कोणी आपल्यावरती उपकार केले हम सोचो उदाहरण के तौर पर आणि उदाहरणार्थ दिनेश भाई ने अगर मुझे 100 का नोट दिया, आणि दिनेश काकांनी जर मला 100ची नोट दिली उनके पर्स में और भी पैसे हैं, आणि त्याच्या पॉकेटमध्ये आणखी पैसे आले मतलब मेरे संकट के समय में उन्होंने अगर मुझे मदद किया है आणि माझ्या संकटाच्या वेळी जर त्यांनी मला मदत केलेली तो आहे मैं उसका गैरफायदा उठाकर क्या करना चाहिए? उनके पॉकेट में सारे पैसे निकाल लेने चाहिए क्या? तर मी गैरफायदा उचलून त्यांच्या पॉकेटचे ते जे पैसे आहेत ते सर्व घेतले पाहिजेत का उनके अच्छाई पर का आणि त्यांच्या चांगुलपणाचा नहीं ना। आणि तो नाही हमारा ना. परमेश्वर अच्छा है, यहाँ पर यही लिखा है प्रेम की भलाई। आणि इथे असंच लिहिलंय की आपला देव चांगला आहे आणि प्रेमाचा चांगुलपणा प्रेम की भलाई में उसने, हम जब पापी थे तब उसने अपना पुत्र दिया, तो क्या हम उसके किए प्रेम की भलाई में हम उसको उसके रिटर्न फेयर यानी उसका जो भलाई के बदले में हम पाप पर पाप करते जाए? आणि प्रेमाच्या चांगुलपणामध्ये त्याने काय केलं जेव्हा आपण पापी होतो त्याने आपल्यावरती प्रेम केलं म्हणून त्यांनी जे आपल्याला प्रेम केलेले तर आपण त्याच्या ती जी परतफेड आहे त्याच्यावरती पापावर पाप आपण करत जावं का परमेश्वर ने यीशु ने बहुत दुख उठाया, आणि येशूने आपल्यासाठी खूप दुःख आप सहन सभी को केलं मालूम है यीशु ने बहुत दुख उठाया। आणि तुम्हाला सर्वांना माहिती की येशूने आपल्यासाठी खूप दुःख सहन केलं गतसमनी बाग में रात भर उसने प्रार्थना की, आणि गसनी भागामध्ये त्यांनी रात्रभर प्रार्थना उसकी केली यहाँ की नस फट गई, आणि त्याची नस पाडण्यात आली गतसमनी बाग से लेकर उसे महायाजक कैफा तक उसको मार कर घसीट कर सरकंडे से पीट कर बाल नोच कर उसको लेके गए। आणि गसनी भागापासून महायाजकापर्यंत त्याला मारून त्यांनी काय केलं त्याला घसरत ती लोक घेऊन गेली उसका मजाक उड़ाया आणि गया, त्याची थट्टा उसकी उडवण्यात आंखों पर पट्टी डालकर बोला गया तुझे जो गुस्सा मारा वो किसने मारा बता? आणि त्याच्या डोळ्यांवरती पट्टी टाकून त्याला विचारण्यात आलं की तुला जे फटका मारला तो कोणी मारला ते सांग यीशु के पास कितनी ताकत थी, आणि येशूकडे किती शक्ती होती शब्द से उसने सृष्टि बनाई, आणि शब्दाने त्यांनी सृष्टी बनवली शब्द से उसने अंधों को आंखें दिया, आणि शब्दाने त्यांनी आंधळ्यांना डोळे दिले शब्द से उसने कोढ़ियों को चंगा आणि किया। शब्दाने त्यांनी कोणी लोकांना बरं इतना ही केलं कहा जाओ याजकों को दिखा दो, आणि एवढंच म्हटलं की जाऊन याजकांना दाखवा और वो देखने लगे, वो अच्छे हो गए। आणि ती लोक बरे झाले अंधों को कहा तू देखने लग, आणि आंधळ्यांना म्हटलं की तुम्ही पाहू और लागा वो देखने लगे। आणि ते लोक पाहू तो लागले इस रीति से, लेकिन उसने किसी को भी नहीं मारा, आणि त्यांनी कोणालाही मारलं नाही मुंह से एक ही अपशब्द नहीं आणि निकाला, तोंडाने त्यांनी एकही अपशब्द काढला ना नाही ही गाली निकाली, आणि शिवी सुद्धा और ना काढली ही नाही उनसे पूछा तुम मुझे क्यों मारते हो। आणि नाही त्यांना विचारलं की तुम्ही लोक मला का मारताय नहीं हुआ, तो इस रीति से उसने मारने वाले की ओर अपनी पीठ दे दी, आणि या रीतीने जे मारत होते त्यांच्याकडे त्यांनी पाठ केली थूकने वाले की ओर अपना मुंह फेर दिया, आणि जे थुकत होते त्यांच्याकडे त्यांनी गाव दिला अपनी दाढ़ी नोचने वाले की ओर अपने मुंह कर दिया, आणि जे दाढी नसत होते त्यांच्याकडे त्यांनी त्याचं तोंड केलं
ठेवले इतना सताव उसको होने के बावजूद भी, आणि एवढा सताव त्याला होऊन सुद्धा इतनी निंदा उसके मुंह के सामने की ये झूठा है, इसने ऐसा किया, उसके ऊपर बहुत छोटा दोषारोपण लगाया गया, आणि किती त्याची निंदा करण्यात आली की हा खोटारडा आहे आणि त्याच्यावरती दोषारोपण करण्यात आलं. बहुत कुछ. और फिर बाद में उसका क्रूस उठाकर उसको फटकों से भी पहले पीटा गया. आणि त्याला फटक्याने सुद्धा मारण्यात आलं. फटकों में हुक्स थे, जिसके कारण जब वो फटका मारा जाता था तो मांस ऐसा निकल जाता था. आणि त्या फटक्यांमध्ये हुक होते. जेव्हा तो फटका मारण्यात यायचा तेव्हा त्याचा जो मांस होता तो सुद्धा यायचा. रोमी सचमुच क्रूर थे. आणि रोमी जी लोक होती ती सुद्धा क्रूर होती. इंसान भी वैसे, अंतिम दिन में भी इंसान वैसे ही हो गए. आणि शेवटच्या काळामध्ये जी लोक आहेत ती तशीच झालेली इसलिए आहेत. प्रियो, आज परमेश्वर उनसे कहता है, वो यीशु मसीह ने हमारे घावों के लिए, यानी हमें चंगे होने के लिए उसको घाव पड़े हैं. आणि आपल्याला बरं वाटण्यासाठी त्याला घाव घातण्यात आले. फिर क्रूस उठाकर गोलगता स्थान पर, कलवरी क्रूस पर 3 किलो पे लटका गया. आणि क्रूस असून गोलगोथा स्थानापर्यंत तो गेला आणि त्याला 3 किल्ल्यावरती जखडण्यात आला. कांटों का मुकुट पहनाया गया. काट्यांचा मुकुट घातण्यात आला. वो कांटे सारे उसके अंदर धस गए थे. आणि ते सर्व काठी त्याच्यामध्ये धसले. एक तरह दर्द उसने क्यों उठाया? आणि एवढा त्रास त्यांनी का सहन केला? स्पष्ट रीति से वहां लिखा है, परमेश्वर के क्रोध से बचने के लिए. आणि स्पष्टरीत्या तिथे लिहिण्यात आले की देवाच्या क्रोधापासून वाचण्यासाठी. वचन कहता है, अतः हम जब उसके लहू के कारण हम धर्मी ठहरे, आणि आपण त्याच्या रक्तामुळे धर्मी म्हणण्यात अब आलो. हम क्रोध से बचेंगे. आणि आता आम्ही क्रोधापासून आज वाचतो. यीशु मरा, आणि आज येशू मेला इसलिए आज हम पर क्रोध नहीं है. म्हणून आज आपल्यावरती क्रोध नाही. लेकिन यीशु मरा बोलकर हम उस बात को भूले नहीं. आणि येशू आपल्यासाठी मेला म्हणून आपण त्या गोष्टी विसरू नये. हम भूलते हैं, इसलिए हमसे पाप होते हैं. आणि आपण त्या गोष्टी विसरतो म्हणून आपल्याकडून पाप होतात. हाँ, हमसे पाप क्यों हुआ? आणि आपल्याकडून पाप काय क्योंकि झालं? हमने यीशु के दुख को भूल गए. कारण आपण येशूच्या दुःखाला विसरलेले आहोत. खुद अगर दुख उठाया होता ना, आणि स्वतःचं दुःख सहन केलं असतं ना तो हम वो गलतियां नहीं करेंगे. तर आपण ती चूक नाही करणार. अगर हमने कोई दुख उठाकर कोई वस्तु पाया है, आणि जर दुःख उचलून आपण कोणत्या वस्तूला प्राप्त केलेलं क्या आहे होता है, तर काय होतं? तो हम वो वस्तु को जल्दी आसानी से जाने नहीं देते, आणि आपण त्या वस्तूला सोप्या रीतीने जाऊ संभालते हैं. आणि सांभाळून क्योंकि ठेवतो. बड़ा दुख उस वस्तु के लिए उठाया है आणि ना. मोठं दुःख त्या वस्तूसाठी सहन केलेलं वैसे आहे. ही यीशु ने हमारे लिए दुख उठाया, आणि येशूने आपल्यासाठी दुःख उचललं. इसलिए वो हमारे पापों पर पाप जो हम करते जा रहे हैं उसको क्षमा कर रहा है. आणि म्हणून आपण जे पापांवरती पाप करत चालू तो काय करतो? त्या पापांना क्षमा करतो. हमें उधार फ्री मिला है, आणि आपल्याला तारण फुकट घेतलेलं आहे. इसलिए हम क्या कर रहे हैं, पाप पर पाप करते जा रहे हैं. म्हणून आपण काय करतो? पापांवरती पाप करत चाललोय. इसीलिए प्रभु चाहता है कि जब हम एकत्रित होते हैं, म्हणून देवाची इच्छा की जेव्हा आपण एकत्रित होतो उस समय हम यीशु के क्रूस के बलिदान को स्मरण कर हम पश्चाताप करना चाहिए. आणि त्यावेळी आपण येशूच्या क्रूसाच्या बलिदानाला स्मरण करून आपण पश्चाताप केला पाहिजे. प्रभु यीशु की इच्छा है कि हम मन फिराएं, आणि येशूची इच्छा आहे की आपण मन फिरवावं, पश्चाताप करें. पश्चाताप करावा. आपको मालूम है, पश्चाताप करना बहुत जरूरी है. आणि तुम्हाला माहिती पश्चाताप करणे फार गरजेचं आज आहे. हम जो हर संडे को चर्च में आते हैं, आणि आपण जे प्रत्येक रविवारी चर्चमध्ये येतो है ना, ये दिन भी यीशु के जी उठने के कारण आज हम लोग हर संडे चर्च आते हैं. आणि हे सुद्धा येशूचं जिवंत झाल्यामुळे आपण प्रत्येक रविवारी चर्चमध्ये येतो. दूसरा बात, यीशु मसीह ने परमेश्वर ने कहा था तू 6 दिन काम कर, 7वां दिन मुझ में विश्राम कर. आणि देवाने म्हटले तू 6 दिवस काम कर आणि 7वा दिवस तू माझ्यामध्ये विश्राम कर. इसी कारण से परमेश्वर चाहता था कि हम क्या करें, उसकी संगति में आए. म्हणून देवाची इच्छा होती की आपण त्याच्या संगतीमध्ये यावं. इसलिए यीशु के जी उठने से आज हम यीशु की संगति में हर संडे को आ पा रहे हैं. आणि येशूचे जिवंत झाल्यामुळे आपण काय करतो? प्रत्येक रविवारी येशूच्या संगतीमध्ये येऊ शब्द भी शकतो. पालन हो पा रहा शब्द सुद्धा है. पालन होतं. यीशु जिलाया गया वो दिन भी हम पालन कर पा रहे हैं. आणि येशू जिवंत झाला तो दिवस सुद्धा आपण पालन करू शकतोय. यीशु हमारे लिए कलवरी क्रूस पर मरा, आणि येशू आपल्यासाठी कल्वरी क्रूसावरती उसने मेला. अपना देह अपना लहू हमारे लिए आणि दिया. त्याने त्याचं देह आणि त्याचं रक्त त्याने आपल्यासाठी दिलं. इसी कारण से उसने अपना देह और लहू हमारे लिए देने के कारण उसने कहा, मेरे आने तक तुम किया करो, मेरा देह और मेरे देह में मेरे लहू में सहभागिता रखो. आणि त्याने आपल्यासाठी त्याचं देह आणि त्याचं रक्त दिलं म्हणून तो बोलला की मी येईपर्यंत तुम्ही करत राहा आणि माझ्या देहामध्ये आणि माझ्या रक्तामध्ये सहभागी इसलिए झाले. कहते हैं फसवन मना, आणि ज्याला आपण म्हणतो गलांडन जिसमें एक मेमना काटा गया. आणि ज्याच्यामध्ये एक मेमना कापण्यात आला. गुलामी से बाहर निकालने के लिए इसराइलियों के बीच में से मिस्र में से इसराइलियों को बाहर निकालने के लिए, आणि मिस्र देशातून इस्रायली लोकांना बाहेर काढण्यासाठी उनके लिए एक मेमना काटा गया. आणि त्यांच्यासाठी एक मेंढरू कापण्यात आला. सदा काल के लिए एक ही मेमना कट गया, वो है यीशु मसीह, जो जिसमें पाप नहीं था. आणि आज
सदाकालासाठी एकच मेंढरू कापण्यात आला जो आहे येशू ख्रिस्त, त्याच्यामध्ये कोणतंही पाप नव्हतं. हाँ, तो जब हम फसल मनाते हैं यानी हम जब प्रभु भोजन देते हैं, आणि जेव्हा आपण वालांडन सण साजरा करतो म्हणजे प्रभु भोजनामध्ये सहभागिता मुझे ठेवतो मिस्र से बाहर निकाला हुआ है, आणि मिश्रातून बाहेर काढलेला आहे शैतानी गुलामी से छुड़ाया हुआ है, आणि शैतानी गुलामीतून सोडवलेला आहे, दुख से मुक्त किया है. दुःखातून मुक्त केलेला आहे. इस्राएली दुखी थे वहाँ, कारण इस्रायली लोक दुःखी होते चिल्लाते थे. आणि ते लोक ओरडत होते. परमेश्वर कहता है मुझे इस्राएल की चिल्लाहट ऊपर तक सुनाई पड़ रही है, आणि देव बोलतो की इस्रायली लोकांची जी ओरड आहे ती मला वरपर्यंत ऐकू इसलिए येत अब आहे मैं उतर आया हूँ. आणि म्हणून मी आता उतरून आलेलो इसलिए आहे हमारे लिए भी यीशु मसीह उतर आया है. आणि म्हणून आपल्यासाठी सुद्धा येशू ख्रिस्त उतरून आलेला इसलिए आहे. हम फसल मनाते हैं. म्हणून आपण लोक वलांडन सण साजरा उसके बाद करतो अखमीरी रोटी, आणि त्याच्यानंतर बेकमी ये भाकरीचा जो सण. 7 त्योहार है वो आप लेवी अध्याय 23 में पढ़ सकते हैं. आणि हे जे 7 सण आहेत ते तुम्ही लेवी अध्याय 23 मध्ये वाचू शकता. जिसमें अखमीरी रोटी है जिसमें कोई पाप नहीं. आणि बेकमी भाकरीचा सण म्हणजे ज्याच्यामध्ये कोणतेही पाप नाही. आज यीशु हमारे लिए एक ऐसी अखमीरी रोटी बनी है जिसमें पाप नहीं है. आणि आज येशू आपल्यासाठी एक अशी बेकमी भाकरी बनलेला आहे ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा पाप नाही. अगर हम उसमें जुड़े रहेंगे तो हम सुरक्षित है. आणि जर आपण त्याच्यामध्ये जुळून राहू तर आपण त्याच्यामध्ये सुरक्षित आहोत. और तीसरे दिन यीशु जिलाया गया. आणि तिसऱ्या दिवशी येशू जिवंत झाला. बाइबल में लिखा है कि पहला प्रथम फल आणि बायबल मध्ये लिहिले की पहिला प्रथम फळ तुम्हें परमेश्वर के मंदिर में लाना. आणि तुम्हाला देवाच्या मंदिरामध्ये आणायचं तो आहे. यीशु ये पहला प्रथम फल है जो अपने आप को परमेश्वर के सामने समर्पित किया. आणि येशू हा प्रथम पहिला फळ आहे की ज्यांनी काय केलं, देवासमोर स्वतःला समर्पित इसीलिए केलं. हम संडे को जब आते हैं तब हम परमेश्वर के प्रथम फल के जो पीछे पीछे चलने वाले जब हम पढ़ेंगे उस वचन को तब आपको समझेगा. हम पढ़ेंगे निकालेंगे आपण काढूया करंथियों की पत्री 15वां अध्याय. करंथी पत्र अध्याय 15. प्रथम फल यीशु मसीह है. आणि प्रथम फळ येशू ख्रिस्त आहे. हाँ, पहला करंथी की पत्री अध्याय 15 पहिला करंथी पत्र अध्याय 15 उसका 20. त्याचा 20 पासून. पण वस्तुस्थिती अशी आहे की ख्रिस्त मेलेल्यातून प्रत्यक्ष उठला आहे आणि जे कोट्यवधी लोक एके दिवशी पुन्हा जिवंत होणार आहेत. कोट्यावधी लोग यानी उसमें हम सब हैं. आणि कोट्यावधी लोकांमध्ये आपण त्याच्यामध्ये हम आहोत. सब भी एक दिन उठने वाले हैं. आणि आपण सर्वजण एक दिवस उठणार आहोत. हाँ, तो हम उठने के लिए आणि आपण उठण्यासाठी त्यांचे तो प्रथम फळ आहे आणि तो त्यांचा प्रथम फळ आहे आणि आपला. इसीलिए शब्बात जो हम संडे को आते हैं, अगर हम संडे नहीं आते तो हम उठाएंगे कैसे जाएंगे. आणि जर आपण रविवारी आलो नाही तर आपण उचलण्यात कसे तो जाऊ. ये भी हमारे लिए नववर्ष का, तो आप लेवी में पढ़ सकते हैं, नववर्ष का त्योहार. आणि लेवीमध्ये तुम्ही वाचू शकता की नववर्षाचा त्योहार. लेवी लेवी 23. अध्याय 23. पहला 1 से लेके 3 तक पढ़ोगे तो 6 दिन काम करना, 7वां दिन विश्राम करना. आणि 1 ते 3 पर्यंत जर तुम्ही वाचलं तर 6 दिवस काम करणार, 7व्या दिवशी विश्राम करणार. फसह और अखमीरी सेकंड, आणि वलांडन सण आणि बेकमी भाकरीचा सण हा दुसरा कटनी तीसरा. आणि कापणी हे तिसरं. यानी हम जब चर्च में आते हैं म्हणजे आपण जेव्हा चर्चमध्ये येतो रविवार के दिन में, रविवारच्या दिवशी, इसका अर्थ है कि हमारी कटनी होगी. आणि याचा अर्थ असा आहे की आपली कापणी होईल. वो कटनी उसी दिन जो पेंटिकोस्ट के दिन में जो पवित्र आत्मा आया था, आणि पेंटिकोस्टच्या दिवशी जेव्हा पवित्र आत्मा आलेला उसी दिन वो जाएगा भी. आणि त्याच दिवशी तो जायचा. पवित्र आत्मा के द्वारा कलीसिया स्थापित हुई. आणि पवित्र आत्म्याद्वारे कमांडर स्थापित झाली. पवित्र आत्मा के द्वारा बाइबल मिला. पवित्र आत्म्याद्वारे बायबल भेटलं. पवित्र आत्मा के द्वारा रविवार ये दिन का महत्व मालूम पड़ा. आणि पवित्र आत्म्याद्वारे रविवार या दिवसाचं महत्व उस समजलं. दिन को जो पालन करेंगे वो पके हुए फल है, कटनी का समय पर वो जरूर कटे जाएंगे यानी उठा लिए जाएंगे. आणि त्या दिवसाला जे पालन करते ते पिकलेली फळे आहेत म्हणजे कापणीच्या दिवशी ती लोक नक्की उचलले झाले. ये झोपड़ियों का पर्व, पश्चाताप का पर्व, आणि झोपडीचा पर्व, पश्चातापाचा पर्व, प्रायश्चित्त का पर्व. प्रायश्चित्ताचा पर्व. तो इनमें हम देखते हैं प्रायश्चित्त करने के लिए परमेश्वर ने उन इस्राएलियों को क्यों कहा था. आणि प्रायश्चित्त करण्यासाठी देवाने इस्रायली लोकांना का सांगितले. मन फिराना जरूरी है. कारण मन फिरवणे फार गरजेचे परमेश्वर आहे. चाहता है हम भी मन फिराए. आणि देवाची इच्छा आहे की आपण सुद्धा मन फिरवावं. यीशु मसीह प्रायश्चित्त हमारे लिए बना. आणि येशू ख्रिस्त हा आपल्यासाठी प्रायश्चित्त बनला. अब हमको सिर्फ एक ही काम करना है, आणि आता फक्त आपल्याला एकच काम करायचं आहे माफी मांगना है आणि माफी मागायची और आहे उसके पास लौटाना है. आणि त्याच्याकडे पुन्हा फिरून यायचं आहे. इसीलिए तो कलवरी चर्च में कलवरी क्रूस पर यीशु मसीह जब टंगे हुए थे, आणि जेव्हा कलवरी क्रूसावरती येशू ख्रिस्त टांगलेला होता
उसने सबसे पहला उद्गार कहा, हे पिता इन्हें क्षमा कर, ये नहीं जानते क्या करते। आणि त्यांनी सर्वात पहिले हा उद्गार काढला की हे पित्यांना क्षमा कर, ही लोक नाही जाणत ही लोक काय करतात. इसलिए चर्च में आने वाला जब आकर बोलता है, प्रभु मैं पापी हूँ, मेरे लिए तो क्रूस पर मर गया, लेकिन मैं अभी भी पाप में हूँ, मैं भूल ले जाता हूँ, मैं जब बाहर जाता हूँ तो मैं भूल जाता हूँ, मुझे क्षमा कर। तो यीशु कहता है, हे पिता तू इन्हें क्षमा कर, ये नहीं जानते क्या करते। परमेश्वर यीशु मसीह उसी घड़ी हमारी पाप क्षमा कर। आणि चर्चमध्ये येऊन जेव्हा आपण आपल्या पापांची कबुली करतो तेव्हा देव पिता काय करतो, आपल्या पापांना क्षमा करतो. आणि तो म्हणतो की येशू ख्रिस्त काय म्हणतो की हे पिता ही लोक यांना क्षमा कर, काही लोक नाही जाणत आहेत. यीशु आज भी हमारे पापों को क्षमा कर। आणि येशू आज सुद्धा आपली पाप क्षमा आज भी करतो. वो कहता है, मैं तुझे सुखलोक में लूंगा। आणि आज सुद्धा तो आपल्याला म्हणतो मी तुला सुखलोकात घेऊन अगर हम जाईल. यहाँ आएंगे तो आणि जर आपण इथे ये आलो बात को हम स्मरण करेंगे कि यीशु मेरे लिए मरा, आणि या गोष्टीला जर आपण स्मरण ठेवलं की येशू ख्रिस्त माझ्यासाठी मेला. क्योंकि हमने जो रोमियो की पत्री में वहाँ पढ़ा, आणि आपण जे रोमकर्स पत्रामध्ये तिथे वहाँ वाचलं लिखा है, आहे क्योंकि पैदी होने की दशा में उसके पुत्र की मृत्यु के द्वारा हमारा परमेश्वर के साथ मेल हुआ है। आणि आपण वैरी असताना सुद्धा त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपल्या काय झालेला आहे, मेल झालेला तो आहे. मेल होने के कारण आज हमें जीवन मिला है और उद्धार मिला है। आणि मेल झाल्यामुळे आपल्याला जीवन भेटलेलं आहे आणि तारण सुद्धा भेटलेलं यीशु आहे. मरा, आणि येशू मेला, बैल की दीवार टूट गई वैराची भिंत तुटली और हमारा परमेश्वर से समेट हुआ है। आणि आपल्या देवाशी समेट झालेला आहे. इसी कारण से वह हमें चर्च में आने वाले व्यक्तियों को स्वर्ग लेके जाता है। म्हणून तो चर्चमध्ये येणाऱ्या व्यक्तींना काय करतो, स्वर्गामध्ये घेऊन जातो. यीशु कहता है तुम आज ही मेरे साथ सुखलोक में हो। वो डाकू को कहा था, आणि ते डाकूला म्हटलेलं, लेकिन आज भी वो वाक्य हमारे लिए है। अगर हम उसके पीछे चलेंगे, हम उसकी आज्ञाओं को मानेंगे, तो यीशु ने कहा जहाँ मैं हूँ वहाँ तुम्हें ले जाऊंगा। आणि जर आपण त्याच्या पाठीमागे चालू त्याच्या आज्ञा पालन केलं तर येशू म्हणतो की जिथे मी आहे तिथे तुम्ही मैं लोक तुम्हारे लिए जगह तैयार करने जा रहा हूँ। आणि मी तुमच्यासाठी जागा तयार करायला चाललेलो आहे. घर में बहुत जगह है, आणि माझ्या पित्याच्या घरी खूप सारी जागा आहे. इसीलिए प्रभु चाहता है कि आप वहाँ पर रहे। आणि म्हणून देवाची इच्छा आहे की तुम्ही तिथे राहावं. हाँ, ये प्रभु की इच्छा है। अधोलोक में नरक में तड़पते हुए नहीं। आणि अधोलोकात आणि नरकामध्ये तडफत नाही. इसीलिए हम क्या करना चाहिए, यीशु के क्रूसिफिकेशन के बलिदान को स्मरण रखना है। म्हणून आपण येशूच्या क्रूसाच्या बलिदानाला स्मरण ठेवलं पाहिजे. प्रभु चाहता ही है। आणि ही देवाची इच्छा आहे. और हम रोज की जिंदगी में कभी कभी भूल जाते हैं, इसलिए कभी कभी गुड फ्राइडे के दिन में एटलीस्ट हम याद कर पश्चाताप करें। आणि आपण रोजच्या जीवनामध्ये आपण लोक विसरून जातो, पण या गुड फ्रायडेच्या दिवशी आपण हे लक्षात ठेवून आपण पश्चाताप करावा. क्योंकि प्रभु ने कहा आणि देवाने म्हटलं कि पूरा हुआ। यीशु ने कहा पूरा हुआ, ये छठा शब्द है। आणि येशूने 6वा उद्गार काढला की पूर्ण झालं. और वो क्यों पूरा हुआ, उसने ये शब्द क्यों कहा मालूम? आणि पूर्ण झालं हे शब्द त्यांनी का काढला माहिती? जॉन चैप्टर 17 योहान आदेश 17 उसके 4 में पढ़ो। आणि त्याचं 4 मध्ये आपण वाचूया. यूहन्ना 17 योहान आदेश 17 उसका 4 आणि त्याचं 4 मध्ये जे कार्य करण्यास तुम्हाला सांगितले होते. हाँ, परमेश्वर का कौन सा कार्य करने के लिए यीशु मसीह आए थे? आणि देवाचं कोणतं कार्य करण्यासाठी येशू ख्रिस्त आले ना? हाँ, अभी जो हमने पढ़ा सुना ना, हमारे पापों के लिए यीशु मसीह मरा, यानी हमारे लिए यीशु मसीह मरे। आणि आपल्या पापांसाठी येशू ख्रिस्त मेला, म्हणजे आपल्यासाठी येशू ख्रिस्त मेला. उसकी योजना, आणि त्याची योजना हम होती. जो खोए हुए थे आणि आपण जे हरवलेलो होतो उन्हें ढूंढने के लिए, आणि त्यांना शोधण्यासाठी, ये परमेश्वर की योजना है। आणि ही देवाची योजना होती. इसीलिए आज भी आणि आज सुद्धा 2021 है, आणि 2021 आहे. फिर भी आज भी लोग यीशु मसीह खोए हुए कहाँ अलग अलग जगह से वहाँ से लाकर कलीसिया में लाए। आणि तरी सुद्धा जे हरवलेले आहे देव काय करतो, त्यांना शोधून मंडळीमध्ये पुन्हा उसी काल में जब यीशु मसीह था वो तभी नहीं, आणि त्या काळामध्ये जे येशू ख्रिस्त होते फक्त तेव्हाच नाही, अभी भी आणि आता वो सुद्धा. क्रिया अभी भी चालू है। आणि ही क्रिया आता सुद्धा जो चालू आहे. परमेश्वर ने चुने हुए हैं, परमेश्वर के खोए हुए भेड़ हैं, परमेश्वर के जन हैं, फैमिली के, उसके फैमिली के सदस्य हैं, उन्हें ढूंढने के लिए यीशु मसीह आए। आणि जे देवाचे जन आहेत, जे देवाच्या कुटुंबातले आहेत, जे देवाने निवडलेले आहेत, जे हरवलेले आहेत, त्यांना शोधण्यासाठी येशू ख्रिस्त आला. जे कार्य करण्यास तुम्हाला सांगितले होते ते समाप्त करून मी तुला पृथ्वीवर गौरव प्राप्त करून दिला आहे. समाप्त करो, यानी यीशु कहता है मैंने पूरा किया। क्या पूरा किया? मैंने मनुष्य में और तुझ में समेट कर दिया। आणि येशूने काय पूर्ण केलं की मी तुझ्यामध्ये आणि मनुष्यामध्ये समेट केलेला आहे. ये बहुत कठिन बात थी, आणि ही खूप कठीण गोष्ट होती. इसलिए यीशु मसीह ने अपना लहू बहाकर, अपना प्राण बहा देकर उसने क्या किया, हमारा समेट कराया। आणि येशूने त्याचं प्राण देऊन आणि त्याचं जे रक्त होते ते वाहून काय केलं, आपलं समेट केलेलं आहे. देखा गया तो यीशु ने बहुत सारी जुनी भविष्यवाणी जो उसके विषय में कही गई थी
नए करार यीशु मसीह के बारे में वो भी उसने पूरी की है। आणि जी जुने भविष्यवक्तांनी काय केलेली येशूची भविष्यवाणी केलेली ती सुद्धा येशूने पूर्ण केली। प्रभु ये चाहता है कि हम सबको पाने के लिए हमको परमेश्वर के पास लेके जाने का ये जो काम था वो पूरा करने के लिए यीशु मसीह आए। आणि आपल्या सर्वांनी देवाजवळ घेऊन जाण्यासाठी आणि आपल्या सर्वांना प्राप्त करण्यासाठी जे काम होतं ते येशूने केलेलं आहे। तो अब आणि आता मुख्य पॉइंट यही है कि यीशु मरा हमें जीवन देने। आणि मुख्य मुद्दा हाच आहे की येशू मेला आपल्याला जीवन देण्यासाठी। यीशु मरा यीशु मेला मृत्यू को हराने के लिए, मृत्यू की नांगों को तोड़ने के लिए, मरणाला हरवण्यासाठी आणि त्याच्या नांगांना तोडण्यासाठी। इब्रानी की पत्री अध्याय 4 में पढ़ सकते यीशु मसीह ने उसको शून्य किया। आणि इब्रियस पत्र अध्याय 4 मध्ये तुम्ही वाचू शकता की येशू ख्रिस्ताने त्याला शून्यवत केलं, मृत्यू को निकम्मा किया आणि मरणाला निकम्मा केलं। इसीलिए आज मृत्यू का हम मसीहियों के ऊपर कोई अधिकार नहीं है। म्हणून आज मृत्यूचा आपल्या ख्रिस्ती लोकांवरती काहीही अधिकार नाहीये। थर्ड पॉइंट, आणि तिसरा शैतान बहुतायत घरों में है ना तमाशा करता है। आणि शैतान काय करतो, खूप साऱ्या घरांमध्ये तमाशा करतो, दारू पिलाकर दारू पाजून घर में तमाशा कराता है, आणि पुरुषांना घरामध्ये दारू पाजून तमाशा करतो, पाप के दलदल में घसकर आणि पापाच्या दलदलीमध्ये घसतो, घर में हमेशा दुख कष्ट देता है। आणि घरामध्ये नेहमी दुःख आणि त्रास देतो। यीशु मसीह ने कलवरी क्रूस पर खुल्लम खुल्ला तमाशा उसका बना दिया। आणि येशूने कलवरी क्रूसावरती त्याचा खुल्लम तमाशा बनवलेला आहे। कोलोसियंस चैप्टर 2 वर्स 14 से आप पढ़ सकते हैं। आणि इफिसियन्स पत्र अध्याय 4 त्याचा कुलसियों की पत्री अध्याय 2 कॉलोसियन्स पत्र अध्याय 2 उसका 14 से पढ़ो। आणि त्याचा 14 पासून वाचा। वहाँ पर सारी प्रधानताएं, आणि तिथे सर्व प्रधानता, आपके जीवन में कितनी प्रधानताएं काम करती है। आणि तुमच्या जीवनामध्ये किती प्रधानता काम करतात। आज में से बहुत लोग प्रार्थना नहीं करते, आणि तुमच्यातले खूप लोक प्रार्थना करत नाहीत, यहाँ पर प्रार्थना नहीं करते, आणि प्रार्थना करत नाहीत। प्रधानता है उनके ऊपर, अथॉरिटी है शैतान की, आणि प्रधानता आहे आणि शैतानाचा अधिकार आहे इसलिए आपके घर त्याच्यावरती। में तमाशा होता है। प्रार्थना नहीं तो घर में झगड़ा ही होगा। आणि प्रार्थना नाही तर घरामध्ये तमाशाच होईल। आपको ऐसा लगता है टाइम नहीं है मुझे प्रार्थना करने के लिए, मैं कहाँ टाइम प्रार्थना करता बैठा। आणि तुम्हाला असं वाटतं की मला प्रार्थना करण्यासाठी वेळ नाही, मी कुठे प्रार्थना करत बसावं। सो नींद आना, वचन के समय में नींद आना, आणि वचनाच्या वेळेला झोप आहे। प्रधानता है, आणि प्रधानता आपके आहे, ऊपर अथॉरिटी की, तुमच्यावरती त्यांचे अधिकार आहे। इसीलिए वचन कान में नहीं जाता, इसलिए घर में अपनी मर्जी से जीते हैं। आणि वचन कानामध्ये जात नाही म्हणून घरामध्ये स्वतःच्या इच्छेप्रमाणे जगतात। अगर वचन जाएगा तो वचन काम करेगा। आणि वचन केलं तर वचन कार्य करेल। वचन बारिश पानी गिरा आणि पाऊस पडला तो भूमि उपज देगी, तर भूमी उपज देईल। सही है। आणि खरी गोष्ट आहे। तो सुनेंगे नहीं आणि जर ऐकलं नाही तो कैसे होगा। तर मग कसं होईल। हमारा बहुतायत लोगों का लाइफस्टाइल और चरित्र अभी तक मसीह के जैसा बना क्यों नहीं। आणि खूप लोकांचं जे जीवन आहे आणि जे चरित्र आहे ते ख्रिस्तासारखं बनलेलं का नाहीये। प्रधानताएं काम कर रही है। कारण प्रधानता काम करतायत। अब आप पढ़ो नहीं 2:14 आणि 2:14 आणि देवाच्या आज्ञा न पाळल्याने तुमच्या हातून घडलेल्या पातकांची यादी। हाँ, आपके आज्ञा उल्लंघन से आप लोग क्या क्या आज्ञा उल्लंघन करते हो। आणि तुम्ही काय काय आज्ञा मैं उल्लंघन तो एक करता। प्रार्थना ही बताया। आणि मी तर प्रार्थना आप सांगते। लोग क्या क्या करते हो आपको मालूम, मैं क्या करती हूँ मुझे मालूम आणि तुम्ही काय करता आणि मी काय करते ते आपले स्वतःलाच माहिती। है। हम झूठ बोलते हैं, आपण लोक खोटे बोलतो, शिव्या देतो, बीवी को सताते हैं, बायकोला स्वतः वचन करते हैं, त्रास देतो, प्रार्थना को नहीं बैठते, प्रार्थनेला बसत नाही, घर नहीं संभालते, घर सांभाळत नाही, काम पे नहीं जाते, कामावरती जात नाही, आलसीपन रहते हैं, आळशीपणामध्ये दारू राहतो, पीते हैं, दारू पितो, तंबाकू तंबाखू खातो। यहाँ आकर दारू पीकर भी यहाँ पर आकर दिल में भी थोड़ी सी फीलिंग नहीं आती यानी मैं दारू पिया इंसान हूँ, मैं कैसे प्रभु भोजन खाऊं। आणि इथे येऊन दारू पिऊन ते लोकांना मनामध्ये सुद्धा विचार येत नाही किंवा भावना येत नाही की मी तर दारू पिलेला मनुष्य आहे, मी कसं काय देवाच्या प्रभू भोजनामध्ये सहभागी हो। पश्चाताप नहीं करते आणि पश्चाताप करत नाहीत लोग, मेरा बपतिस्मा हुआ है खड़े हो जाते हैं आणि माझा बपतिस्मा झालेला आहे उभे राहतात और ले लेते आणि घेऊन घेतात। इसीलिए तो प्रभु की शिक्षा आती है प्रभु भोजन से। आणि म्हणून देवाची शिक्षा ते प्रभू भोजनात बाइबल आहे। में लिखा है अगर हम उसे नहीं जांचेंगे नहीं परखेंगे तो रोगी बीमार और मर जाएंगे, आणि जर आपण पारखले नाही स्वतःला तर आपण रोगी हो आणि मरून जाऊ, और आयु भी कम हो जाएगी। आणि आयुष्य सुद्धा कमी होऊन जाईल। बी केयरफुल। म्हणून काळजीपूर्वक राहा। तो आज्ञा उल्लंघन से आणि आज्ञा उल्लंघनाद्वारे क्या लिखा है, आणि काय लिहिलेलं जो आहे, हमारे ऊपर दोष था, जे आपल्यावरती दोष होते, अधिकार था, अधिकार होते, हाकिम थे, हाकिम होते, उन्हें यीशु मसीह ने क्या किया। त्यांना येशू ख्रिस्ताने काय केलं, म्हणजेच तुमच्या विरुद्ध सिद्ध झालेला आरोप। हाँ, आप सिद्ध हो चुका है, आपने गलती की है, पकड़ में आ गए, प्रार्थना नहीं करते, आणि सिद्ध हो चुका प्रार्थना है। सिद्ध झालेला आहे। कुछ बोल सकते हैं आप। आणि काही बोलू शकता का तुम्ही।
तो फिर क्या हो जाएगा, पनिशमेंट मिलेगा ना। आणि काय होईल मग, शिक्षा भेटेल. फिर आगे त्यांनी पुसून टाकले उसने बोझ दिया कलवरी क्रूस का। आणि त्यांनी कलवरी क्रूसावरती पुसून टाकले. इसलिए यीशु का मरना हमारे लिए बहुत फायदामंद है। आणि म्हणून येशूचं जे मरण आहे ते आपल्यासाठी लाभदायक आहे. उसने आगे क्या किया, आणि त्याने पुढे काय केलं की पापांची यादी त्याने घेतली आणि ख्रिस्ताच्या वधस्तंभावर खेळल्याने टोकन ते नष्ट केले. हाँ, वो सारी यादियों को हम जो करते हैं वो कलवरी क्रूस के बलिदान पर ठोक देता है, कीड़े से जकड़ देता है। अशा रीतीने तुमच्यावर पापाचा दोषारोप करणाऱ्याचे हाँ, आपके ऊपर जो पातक यानी पाप यानी दोष लगाने वाला, ऐसा वो दोषारोपण करने वाले हाकिम को करण्याचे सैतानाचे सामर्थ्य देवाने काढून घेतले. हाँ, उसको नीचे किया है। आणि ख्रिस्ताने वधस्तंभावर संपादन केलेला विजय उघडपणे साऱ्या जगाला प्रदर्शित केला. आमीन। बस तो हम यहाँ देखते हैं कि यीशु मसीह कलवरी क्रूस पर मारे जाने के कारण उसने शैतान को हरा दिया है, जो हमारे घर में अभी भी बहुत सारे घरों में काम करता है। बाप बेटे में झगड़ा लगाता है, आणि बाबा आणि मुलामध्ये भांडण लागलं, माँ बेटे में झगड़ा लगाता है, आणि आईमध्ये मुलामध्ये भांडण लागलं, बच्चे बच्चों में झगड़ा लगाता है, मुलांमध्ये भांडण बहनें लागलं, बहनों में झगड़ा लगाता बहिणी है। बहिणीमध्ये भांडण हाँ, लागलं. ऐसे बहुत सारी बातें जो तमाशा करता है घर में, वो उसको क्या किया है, हरा दिया है। आणि जो तमाशा करतो त्याला काय केलेला आहे, हरवलेला आहे. यीशु मसीह कलवरी क्रूस पर मारे जाने के कारण और एक सबसे बड़ा फायदा हमारा ये हुआ, आणि येशू ख्रिस्त कलवरी क्रूसावरती मारले गेल्यामुळे आपला सर्वात मोठा फायदा हा झाला. हमारे पाप क्षमा हुए, आपले पाप क्षमा झाले, प्रधानताएं नीचे उतारी गई, आणि प्रधानता जी होती खाली उतरली झाली, मृत्यु शून्य हुआ, मृत्यू शून्यवत और झाली, हम चंगे हो गए। आणि आपण आरोग्य प्राप्त केलं. फर्स्ट पीटर चैप्टर 2:24। पहिला पेत्र अध्याय 2 त्याचं 24. फर्स्ट पीटर पहिला पेत्र अध्याय 2 अध्याय 2 उसका 24। आणि त्याचं बाइबल में यीशु मसीह ने आप निकालने तक मैं आपको बताती हूँ। लूक अध्याय 11 और उसके 21 और 22 में लिखा है कि जब तक कोई बलवान व्यक्ति घर में उसका अगर सामान लूटना है तो उसे क्या करना पड़ेगा, उसको बांधना पड़ेगा, फिर लूट सकते हैं। तो वैसे ही शैतान ने हम सबको लूट लिया था, आणि सैतानाने आपल्या सर्वांना लुटून सबको घेतलं, लूट लिया था। हे सर्वांना हम सब लुटून उसके घेतलं, कैद में थे, आणि आपण सर्व त्याच्या कैदामध्ये होतो. लेकिन पण उससे भी बलवान यीशु मसीह आकर शैतान को बांध दिया और हमें उसमें से छुड़ा दिया। आणि त्याच्यापेक्षा बलवान येशू ख्रिस्त येऊन शैतानाला बांधला आणि आपल्याला त्याच्याबद्दल सोडून इसलिए घेतले. यीशु का मरना बहुत फायदा है। आणि येशूचं मरण हे खूप फायद्याचे इसलिए आहे. हैप्पी गुड फ्राइडे इसीलिए बोला जाता है, आणि म्हणून उत्तम शुक्रवार यासाठीच म्हणण्यात क्योंकि येतं. हमें क्षमा मिली, आणि आपल्याला क्षमा भेटली. हम बंदी गृह से मुक्त। अभी सोचो आप लोग जेल में हो, आणि आता तुम्ही तो तुरुंगात भाई जेल में है, आणि तुरुंगात आहात हाँ, सजा मिली है उनको, आणि त्यांना शिक्षा भेटलेली आहे. आजीवन पूरा मरने दम तक जेल। आणि मरेपर्यंत जेल. और अचानक उनको कोई एक व्यक्ति आकर बोलता है आणि अचानक जर त्यांना कोणताही व्यक्ती येऊन म्हणतो आज तुम्हारी छुट्टी हो गई, आणि आज अगदी तुमची सुट्टी झालेली आहे तुम्हारी जगह पे किसी और को डाल दिया है, आणि तुमच्या जागेवरती कोणा दुसऱ्याला टाकलेलं आप आहे, क्या बोलोगे? तर तुम्ही काय बोलाल? खुश हो जाओ, बरं झालं वंदना आपलं वाचलं, तो गेला ना, त्याला त्रास होतोय ना, जाऊ दे, और वो गया उसको तकलीफ हो रही है जाने दो. त्याचं आयुष्यभर मेला असं तरी कोण दफनीला दफन झालंय, अरे अरे बरं झालं, आनंद करतो वो दिन क्या बोलता, आनंद मनाता ना। आणि त्यांनी काय केलं असतं, आनंदित केलं असतं. वैसे ही यीशु के क्रूस पर मारे जाने से हमारे पाप क्षमा हुए, आणि येशूच्या क्रूसावरती मारले गेल्यामुळे आपल्या पापांची क्षमा भेटली. हमारे ऊपर जो मृत्यु का अधिकार था आणि आपल्यावरती जो मरणाचा अधिकार वो होता निकाल दिया गया, तो काढून टाकण्यात आला. नरक का अधिकार टूट गया। नरकाचा अधिकार तोडला. साथ साथ जितने हमारे ऊपर दोषारोपण जो अधिकारी प्रधानताएं थे उन्हें नीचे कर दिया गया। आणि आपल्यावरती जे प्रधानता होते आणि जे दोषारोप लावण्यात आले ते तोडण्यात आले. हम बंदी में थे, उसमें से मुक्त हुए और परमेश्वर से समेट हो गया। आणि आपण ज्या बंधनामध्ये होतो त्याच्यापासून मुक्ती भेटली आणि देवाशी समेट झाला. इसीलिए हम इसे उत्तम शुक्रवार कहते हैं। म्हणून आपण याला उत्तम शुक्रवार म्हणतो. हालेलुया। हालेलुया। अब उसमें लिखा है, आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, तो वधस्तंभावर मरण पावला तेव्हा त्याने व्यक्तिशः त्याच्या स्वतःच्या देहामध्ये आपल्या पापांचे ओझे वाहिले. हाँ, यीशु मसीह कलवरी क्रूस पर मरा, वो अपने देह में हमारे पाप लिए मरा। यासाठी की आपण पापाच्या पगड्यातून कायमचे सुटावे. हाँ, स्पष्ट रीति से ध्यान से सुनो, हम हमेशा के लिए उस पाप के बंधन से, जकड़ से मुक्त हो जाए। आणि आपण नेहमीसाठी त्या पापाच्या बंधनातून मुक्त व्हावं. आणि बस त्याच्या पुढचं नंतर वाचायचं।
बस यही काम आज हमें करना आणि हेच काम आपल्याला करायचं आहे. एक सब अभी खड़े होकर आपण सर्वजण आता उभे राहू परमेश्वर को बोलेंगे धन्यवाद तू मेरे लिए मरा. आणि देवाला बोलू की धन्यवाद तू माझ्यासाठी मेलास. दूसरा, अभी भी आप जो पाप के पकड़ में हो, अभी भी आपसे बारंबार वो पाप हो रहा है, आणि आता सुद्धा तुम्ही ज्या पापाच्या पकडीमध्ये आहात आणि वारंवार ते पाप तुमच्याकडून होत आहे, तो वहाँ क्या लिखा था? आणि तिथे काय लिहिलेलं आहे वही आपको कन्फेशन करना है. आणि तेच तुम्हाला कबुलीकरण करायचं आहे. तर वधस्तंभावर मरण पावला तेव्हा त्याने व्यक्तिशः त्याच्या स्वतःच्या देहामध्ये आपल्या पापांचे ओझे वाहिले. प्रभु यीशु तू कलवरी क्रूस पर मरा तो और कलवरी मेरे क्रूस पर सारे मरा. पाप तूने अपने ऊपर ले लिए. आणि माझे सर्व पाप तू स्वतःवरती घेतले यासाठी की आपण इसलिए कि हाँ मैं पापाच्या पगड्यातून पाप के बंधन से, पाप के जखड़ से कायमचे सुटावे. हमेशा के लिए मुक्त हो. लेकिन आप हमेशा के लिए छूट गए हो क्या? आणि तुम्ही नेहमीसाठी सुटलेला आहात का? सारा पाप छूट गया. आणि सर्व पाप ठीक है, मूर्ति पूजा छूट गया है. आणि मूर्ती पूजा सुटली. लेकिन आप में से सब लोग की मूर्ति पूजा नहीं छूटी है. पण तुमच्यापैकी सर्वांची मूर्ती पूजा सुटलेली नाही. आपको मालूम है कल मुझे प्रभु ने मैं जब मतलब बाइबल पढ़ रही थी तब मुझे प्रभु ने वचन बताया आणि जेव्हा मी बायबल वाचत होते देवाने मला एक वचन सांगितलं कि तू मूर्ति पूजा न करना. आणि तुम्ही मूर्ती पूजा करू नका. मैंने थोड़ा आंखों को बंद किया आणि मी डोळे बंद केले तो प्रभु ने मुझे बोला मैं इंसान के साथ कितना अच्छा करता हूँ, आणि मी मनुष्यासोबत किती चांगलं भलाई करतो करता हूँ. आणि चांगलपणा मेरे करतो. ऐसे कौन से भले काम के बदले में ये लोग मुझे वापस एक मूर्ति पूजा कर बदला देते हैं. आणि माझ्या अशा कोणत्या चांगलपणाच्या कामामुळे ती लोक मूर्ति पूजा करून मला परत मैंने भेटत ऐसा असत. कौन सा बुरा काम इनको किया इसलिए वो मुझे सब इतनी बुराई काम रिटर्न फेयर मूर्ति पूजा कर देते हैं. आणि किंवा कोणतं मी असं वाईट काम यांच्यासोबत केलेलं आहे की ते लोक हे वाईट काम करून मूर्ती पूजा करून मला परत फेडत करतात. कल मैंने प्रभु को बोला भविष्य मांगा. आणि काल मी देवाला म्हटलं देवा क्षमा कर. मोसेस ने भी माफी मांगी थी, आणि मोशीने सुद्धा माफी मैंने मागितली. माफी मांगी. मी सुद्धा माफी लोगों मागितली. को ज्ञान नहीं है ना, आणि लोकांना ज्ञान इसलिए नाही मूर्ति पूजा करते हैं. आणि म्हणून ती लोक मूर्ती पूजा करतात. यहाँ काम मतलब निकल गया क्योंकि बोला जाता है ये लोग सब मतलब मिलता था चाहिए था तब मोसेस के पीछे आते थे. मोसेस नहीं रहा, उसको लगता परमेश्वर नहीं रहा, इसीलिए वो लोग मूर्ति बना दी. आणि गोरल दादा जेव्हा मतलब होतं तेव्हा ते मोशेकडे यायचे, पण जेव्हा मोशे नव्हता तेव्हा त्या लोकांना वाटलं देव नाही म्हणून त्या लोकांनी मूर्ती पूजा केली. आज संसार में भी आप लोगों के अंदर संसार की इच्छा है, आपकी समाज की इच्छा है, आपकी जाति का बंधन है, इसलिए आपको ऐसा लगता है कि अरे नहीं ये मेरे लोग हैं, ये मेरा समाज है, मेरी देवी देवता है, मैं इन्हें कैसे छोड़ सकता. इसीलिए बहुत लोग परमेश्वर को दुखा कर वो गलत काम करते हैं, जबकि बाइबल में मूर्ति पूजा करना पाप है. और याद रखो अगर आप यही पाप करते रहोगे ना तो श्योरली आप यहाँ बैठे हो लेकिन स्वर्ग नहीं जाओगे. आणि जर तुम्ही मूर्ती पूजा हे पाप वारंवार करत राहिले किंवा कोणते पाप जर तुम्ही वारंवार करत राहिले तर मी तुम्हाला नक्कीच सांगते की तुम्ही स्वर्गामध्ये जाणार नाही. परमेश्वर समय दिया है आपको, आणि देवाने वेळ दिलेली आहे वचन तुम्हाला. से आपको पश्चाताप करने के लिए बोलता है. आणि वचनाद्वारे तुम्हाला पश्चाताप करायला सांगतो. उसी पाप में नहीं रहना है. आणि त्याच पापामध्ये नाही हो राहायचं. गया माफी मांगो और छोड़ दो उस पाप को. आणि झाल्यावरती माफी मागा आणि सोडून टाका त्या पापाला. तो यीशु हमारे लिए इसीलिए मरा ताकि उस पाप की जो बंधन है उसको तोड़ने के लिए हमेशा के लिए. आणि येशू यासाठीच मेला की जे पापाचे बंधन आहे त्यांना तोडण्यासाठी नेहमीसाठी. तो आप कंटिन्यूसली डेली कौन सा पाप करते हैं? आणि तुम्ही निरंतर रोज कोणता पाप अभी भी करताय. कौन से ऐसे पापों हैं जो बारंबार आपसे होते हैं? आणि आता सुद्धा कोणती अशी पाप आहे जी तुमच्याकडून नेहमी होत राहतात. उसके लिए आपको अभी इसी घड़ी प्रभु को कहना है प्रभु तू मेरे लिए कलवरी क्रूस पर मरा ना ताकि हमेशा के लिए मैं पाप से मुक्त हूँ. आणि तुम्हाला देवाला बोलायचंय की देवा तू माझ्यासाठी कलवरी क्रूसावरती मेलस की मी नेहमीसाठी पापातून मुक्त व्हावं. हाँ तो फिर अभी मैं इस पाप में हूँ, ये बंधन से मुझे मुक्त कर. आणि आता मी या पापामध्ये आहे, या बंधनातून तुम्हाला मुक्त कर. आओ हम खड़े हो जाएंगे. ते आपण सर्वजण उभे राहू. सर्वजण उभे राहू. खड़े हो जाएंगे, प्रभु के सामने हाथ जोड़ेंगे, उभे राहून देवाजवळ हात जोडणार प्रभु को कहेंगे प्रभु मैं पापी हूँ. आणि देवाला म्हणणार देवा मी पापी आहे. आपने मेरे सारे पाप अपने देह में लिए. आणि तुम्ही माझे सर्व पाप तुमच्या देहामध्ये घेतली. आंखों को बंद करना, आणि डोळे बंद करा. आँख बंद करके बोलना अनुग्रह मैं आँख खुला रखता हूँ पर ये भी गलती है, आप मुझे इस पाप से मुक्त करो. आँख बंद कर, तू भी आँख बंद कर. तो प्रभु को बोलना है आणि देवाला बोलायचं आहे प्रभु मुझे मदद करो, आणि देवा मला मदत कर. मेरे लिए तू कलवरी क्रूस पर मरा आणि माझ्यासाठी तू कलवरी और क्रूसावरती मेरे मेलास. सारे पाप तूने अपने ऊपर लिए आणि माझे सर्व पाप तुम्ही स्वतःवरती घेतलीस और हमेशा के लिए मुक्त करने. आणि नेहमीसाठी मुक्ती देण्यासाठी. लेकिन आज भी ऐसे पाप है पण आज सुद्धा अशी पाप आहेत जो मैं कर रहा हूँ, जी मी करतो, जो अभी तक टूटे नहीं. म्हणजे आतापर्यंत तुटलेली लेकिन नाही. वचन कहता है पण वचन म्हणतं अभी इसी समय जो वचन आया आणि आता मी हे जे वचन आलं कि मैं हमेशा के लिए
पापों से मुक्त करने के लिए आणि नेहमीसाठी पापांपासून मुक्ती देण्यासाठी यीशु मसीह मरा है। आणि येशू ख्रिस्त दिलेला तो आहे। आज इस यीशु के कलवरी क्रूस के बलिदान के द्वारा आणि आज येशूच्या कल्वरी क्रूसाच्या बलिदानाद्वारे मेरे जीवन में काम करने वाली और मुझे बंधनों में जकड़ने वाली पाप की आत्मा को आणि माझ्या जीवनामध्ये काम करणारे आणि मला बंधनामध्ये जपून ठेवणारे पापाच्या आत्मेला मैं यीशु के नाम से डांटता हूँ, मी येशूच्या नावाने दाटतो, तोड़ता हूँ तोडतो और उस आत्मा को निकल जाने की आज्ञा देता हूँ। आणि त्या आत्म्याला निघून जाण्याची उस आज्ञा आत्मा देतो। को मैं बांधता हूँ त्या आत्म्याला मी और बांधतो मेरे अंदर से आणि माझ्या आतून निकल जा, निघून जा, मेरे जीवन से निकल जा। माझ्या जीवनातून निघून मुझे जा। आपको कहना है कौन सा पाप आप करते हो। आणि मग तुम्हाला म्हणायचे की तुम्ही कोणता पाप क्या करता? आप मूर्ति पूजा करते हो, तुम्ही मूर्ती पूजा करता, जादू टोना करते हो, जादूटोना करता, व्यभिचार में फंसे हो, व्यभिचारामध्ये फसलेला आहात, दारू पीते हो, दारू पिता, तंबाकू खाते हो, तंबाखू खाता कोई भी व्यसन दूसरा बीड़ी या तंबाकू पान बीड़ी ऐसा कुछ, आणि कोणते तुम्ही व्यसन करत असाल, गाली देते हो, शिव्या देता, झगड़ा करते हो, भांडण करता, जलन है, जळण आहे जलते हो एक दूसरे पे, आणि एकमेकांवरती जळण करता, निंदा करते हो, निंदा करता, पीठ पीछे बोलते हो, पाठीमागे बोलता कानाफूसी करते हो, आणि गाळापोशी करता एक दूसरे के बारे में दूसरे के कान में डालते हो, बात करते हो, आणि एकमेकांविषयी तुम्ही दुसऱ्याच्या कानामध्ये टाकता बोलता, सहते नहीं हो, सहन करत नाही या कोई गलत काम करते हो, किंवा कोणतं चुकीचं काम करतो, प्रार्थना नहीं करते, प्रार्थना करत नाही, स्तुति आराधना नहीं करते, स्तुती उपासना करत नाही, बाइबल नहीं पढ़ते, बायबल वाचत नाही, या आपको बहुत सारे स्वभाव है, दुचिते हुआ। किंवा तुम्ही दुचिते आहात यहाँ पर ओ धन्यवाद ऐसा बोलकर धर्मी ठहर दिखाते हो आणि ते धन्यवाद बोलून स्वतःला नीतिमान दाखवता और बाहर अपने घर में अलग हो। आणि बाहेर आणि घरामध्ये वेगळे आहात ऐसे लोगों को यीशु कपटी कहता है। आणि अशा लोकांना येशू ढोंगी म्हणतो यहाँ पर प्रार्थना करने वाला दिखाकर आणि ते प्रार्थना करणारा दाखवून बाहर या अपने घर में कोई अलग जीवन व्यतीत कर रहा है तो यीशु कहता है हे कपटी। आणि बाहेर किंवा तुमच्या घरामध्ये जर तुम्ही वेगळ्या रीतीने जीवन व्यतीत करता तर येशू म्हणतो हे कपटी कपट दूर करो, आणि कपट दूर प्रभु करा को मुझे एक ही जीवन जीने दो। आणि देवाला म्हणा की देवा मला एकच जीवन आप ऐसे जगण्यासाठी लोगों को बोलवतो. क्षमा नहीं करते हो, तुम्ही तुमच्या लोकांना क्षमा करत नाही जल्दी क्षमा निकलती नहीं, आणि लवकर क्षमा निघत नाही, प्यार नहीं करती। प्रेम करत नाहीत मैं बहुत इन सब गलतियां मैं करता हूँ, आणि देवाला बोला की देवा हे सर्व चुका मी करतो, इन बंधनों में मैं झगड़ा हूँ, त्या बंधनामध्ये मी जखडलेला आहे, मुझे मुक्त करो। मला मुक्त कर. आज मैं इन सब पापों को आपके ऊपर डाल देता हूँ, आणि आज या सर्व पापांना मी तुमच्यावरती टाकतो यीशु मसीह मैं आपके ऊपर डाल देता हूँ। आणि येशू ख्रिस्त मी तुमच्यावरती टाकतो अभी इसी घड़ी में यीशु के नाम से आपके ऊपर डालता हूँ। आणि आता यावेळी मी येशूच्या नावाने तुमच्यावरती टाकतो मन फिराओ पियो, मन फिराओ, पाप पर पाप मत करो। आणि मन फिरवा पिरणं पापांवरती पाप करू नका प्रभु की इच्छा नहीं कि आप पाप पर पाप करें, आणि देवाची इच्छा नाही की तुम्ही पापावरती पाप करावं, प्रभु को दुखाए, देवाला दुःख बारंबार उसे क्रूस पर चढ़ाए। वारंवार त्याला क्रूसावरती प्रभु चढवा तो दयालु है, आप जब कहते हो मैं पापी हूँ क्षमा कर देते हैं, आणि देव तो दयाळू आहे, जेव्हा तुम्ही म्हणता मी पापी आहे तर तुम्हाला क्षमा लेकिन करतो, उसे भी तो दर्द होता है। पण त्याला सुद्धा तर दुखतं. हमने गीत सुना, पतरस ने जो यीशु का नकार किया, आणि आपण गीत ऐकले की जेव्हा पेत्राने येशूचा नकार केला हाँ, उस समय यीशु ने उसे मुड़ कर देखा। आणि तेव्हा येशूने त्याला फिरून बघितलं. प्रियो, आज जब हम भी पाप करते हैं ना तो हम भी पतरस से कम नहीं है, हम भी पतरस के जैसा यीशु मसीह को इनकार कर देते हैं। आणि प्रियाने जेव्हा आपण सुद्धा पाप करतो आपण सुद्धा पेत्रापेक्षा कमी नाही, आपण सुद्धा पेत्रासारखा येशूचा हात हाँ, धरतो. पतरस से मुंह से बोला मैं नहीं जानता, डर के मारे। आणि पेत्र फक्त भीतीमुळे तोंडाने बोलला की मी तुला नाही हम बोलतो. तो झूठ बोलने के लिए, गाली देने के लिए या हमारा काम साधने के लिए, कुछ भी करने के लिए हमारी इच्छा रहती, उस समय वो पाप कर कर हम सीधा वो पाप को बोलते मैं तुझे जानता हूँ यीशु, मैं तुझे नहीं पहचानता। आणि खोटं बोलून निंदा करून किंवा शिवाय देऊन आपण लोक ती पाप करून येशूला म्हणतो की मी तुला ओळखत नाही पण या पापाला मी ओळखतो, मुझे क्षमा करो। मला क्षमा कर. चर्च में आने वाले भाई बहनों, आप लोग जो सोते हो हर संडे को और कोई भी सभा में, प्रभु से माफी मांगो, नींद की आत्मा को निकालो अभी इसी घड़ी। आणि चर्चमध्ये येणारे भाऊ बहिणी तुम्ही जे सभांमध्ये झोपता तुम्ही देवाकडे क्षमा मागा की देवा मी झोपलो आहे की आत्म्याला काढा माफी मांगो, आणि माफी मागा, प्रभु से माफी मांगो, देवाकडे माफी मागा, प्रभु से माफी मांगो, देवाकडे माफी मागा. प्रभु को प्रभु मुझे क्षमा कर, आणि देवाला बोला देवा मला क्षमा कर, मुझे माफ कर। मला माफ कर. बोलो प्रभु को अपने और उस आत्मा का विरोध करो, निकल जा नींद की आत्मा मेरे अंदर से। आणि त्या आत्माचा विरोध करा. तेरा प्रधान, तेरा अथॉरिटी, तेरा जो अधिकार है मेरे ऊपर से नीचे उतार दिया है। आणि तुझा जो अधिकार आहे माझ्यावरती तुम्ही खाली टाकलेला आहे यीशु मसीह की कलवरी क्रूस के बलिदान के द्वारा। आणि येशूच्या कल्वरी क्रूसाच्या बलिदानाद्वारे इसलिए तू मेरे सिर के ऊपर, मेरे
ऊपर राज्य नहीं कर सकते। म्हणून तू आता माझ्यावरती राज्य करू शकत नाहीस. मन फिराओ, प्रभु को बोलो, प्रभु मैं पापी हूँ. आणि मन फिरवाने देवाला बोला, देवा मी पापी आहे. वहाँ इस्राइल में रणशिंग फूका जाता था, तुरैया फूकी जाती थी. आणि इस्रायल देशामध्ये रणशिंग आणि तोरी फुकण्यात यायची. सारी सभा उस निवास स्थान पवित्र स्थान के सामने एकत्रित होती थी. आणि सर्व सभा त्या निवास मंडपासमोर पवित्र स्थानावरती एकत्रित व्हायची. और फिर उस तुरही फूकने से बाद जब जैसे सभा में एकत्रित होते थे लोग, तो लोग पश्चाताप करते थे परमेश्वर के सामने. आणि जसं की तुरही फुकण्याद्वारे लोक एकत्रित व्हायचे, लोक पश्चाताप करायचे. आज वो दोनों तुरही रियो जुना करार नया करार है. आणि आज ती दोन्ही तुरही जुना करार वचन आपको बुलाता है पश्चाताप करने के लिए. आणि वचन तुम्हाला बोलवतो पश्चाताप आज करण्यासाठी. मन फिराओ, माफी मांगो प्रभु से. मन मत करो, अपने एक एक पाप के लिए प्रभु से माफी मांगो. आज बोलो, प्रभु तेरे मारे जाने से मैं इस पाप से मुक्त हुआ है. आणि मन फिरवा आणि पश्चाताप करा. स्वतःचं तोंड बंद करू नका आणि देवाला बोला की देवा तुझ्या क्रूसाच्या बलिदानाद्वारे आज मी या पापापासून मुक्ती कर. अब मैं पाप नहीं करूँ. आता मी पाप नाही पाप करणार. से मेरी कोई पहचान नहीं. पापाशी माझं काही मेरा ओळख नाही. कोई रिश्ता नहीं. माझं कोणतंही मेरा नातं तो नाही. पिता से समेट हुआ है. आणि माझं तर पिताशी समेट मेरा झालेलं आहे. उद्धार हुआ है. माझं तारण झालेलं अब मुझे आहे. प्रभु में आनंदित रहना है. आणि मला आता देवामध्ये मेरा आनंदित परमेश्वर राहायचं में आनंदित रहना है. देवात आनंदित राहायचं आहे. इसीलिए पाप तेरा मुझसे कोई रिश्ता नहीं. आणि पाप तुझं माझ्याशी काही नातं अगर नाही. आप पाप से रिश्ता बनाए रखोगे तो पाप आपको अधोलोक लेके जाएगा, नरक लेके जाएगा. आणि जर तुम्ही पापाचे नातं टिकवून ठेवलं तर पाप हे तुम्हाला नरकामध्ये अधोलोकात घेऊन जाईल. ऐसे रिश्ता तोड़ दोगे तो आप स्वर्ग में जरूर जाओ. आणि जर तुम्ही त्याच्याशी नातं तोडला तर तुम्ही नक्कीच स्वर्गामध्ये जाल. से माफी मांगो. म्हणून माफी मागा. पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते प्रभु. ये सब बच्चे आपके मन फिरा रहे प्रभु. इनके एक एक पापों के लिए प्रभु तू कलवरी क्रूस पर मरा है. हाँ प्रभु, हम सबके पापों के लिए तू कलवरी क्रूस पर मरा. इसलिए आपने हमारा पिता से समेट लिया. अब जैसे पीटर चैप्टर 2 वर्स 24 में जैसे लिखा है, यीशु मसीह हमारे लिए क्रूस पर मरा और हमारे सारे पाप उसने अपने ऊपर लेकर उसने हमेशा के लिए हमारे पाप के सारे बंधन और जखड़ जो बंधा हुआ था वो सब तोड़ दिए हमेशा के लिए. लेकिन फिर भी प्रभु हमें से बारंबार वही पाप कर रहे थे. आज वो जोड़ को हम यीशु के नाम से तोड़ देते, उस बंधन को यीशु नासरी के नाम से तोड़ देते. यीशु के कलवरी क्रूस के मारे जाने से आज पाप की दीवार टूट गई है, बंधन टूट गए हैं. यीशु के नाम से मेरे मन पवित्र पिता, यीशु नासरी के नाम से. और पवित्र पिता आपके सर्व सामर्थ्य लहू तले ही मिलाते. जैसे इन्होंने मन फिराया है, आगे से कभी इनको उस पाप में गिरने नहीं देना. पाप को नकार करने के लिए, इनकार करने के लिए तो मदद करना, पाप से दूर रहने के लिए सहायता करना. इसके लिए तो आपने पवित्र आत्मा दिया है. पवित्र आत्मा बल से इनके ऊपर उतरे और पवित्र आत्मा का सामर्थ्य इनमें आने दो. पवित्र आत्मा, ये मसीह फैमिलीज है, इनके ऊपर पवित्र आत्मा का सामर्थ्य, पवित्र आत्मा का सामर्थ्य आने दो, ताकि पवित्र आत्मा की प्रेरणा से और सामर्थ्य से पवित्रता में, धार्मिकता में धर्मी बनकर जीवन जिए. ये हमारी प्रार्थना है. दया रखो. धन्यवाद देते यीशु के नाम से. आमीन. खड़े रहेंगे. आणि आपण उभेच राहणार. आगे का बोलो. कारण त्याच्या जखमांनी आपल्या जखमा बऱ्या झाल्या. हाँ, उसके मारे जाने से, उसको जख्म होने से हम क्या हुए? चंगे हुए. उसके मारे जाने से हम चंगे हुए. आणि त्याच्या मागे गेल्यामुळे आपल्याला आरोग्य भेटले. लेकिन फिर भी आप में से बहुत लोग बीमार हैं. पण तरी सुद्धा तुमच्यातील खूप लोक आज आजारी आहेत. जो लोग बीमार हैं, आणि जी लोक आजारी आहेत, हम प्रार्थना करेंगे, आपको बंद करेंगे. आणि आपण प्रार्थना करू, डोळे हम बंद बोलेंगे, करू प्रभु यीशु, आणि आपण बोलू, प्रभू यीशु, आपके मारे जाने से, आपके घाव से मैं चंगा हो गया. तुमच्या गावाने मी बरा झालेलो आहे. लेकिन मुझे एक तकलीफ अभी भी है. पण मला हे त्रास अजून सुद्धा आहे. याची सुद्धा त्रास आहे. बुखार है, ताप आहे, सर्दी है, सर्दी आहे, खांसी है, खोकला आहे, पेट में दर्द है, पोटामध्ये या दुखत हाथ आहे, पैरों में दर्द है, आणि हातापायामध्ये दुखत या आहे, सिर में दर्द हो रहा है, डोक्यामध्ये दुखत आहे, सूजन आ रहे हैं बदन में, आणि सूज येते अंगावरती, या लूज मोशन है, आणि लूज मोशन आहे, या उल्टी है, आणि उलटी होती, या फिर आपको खाना नहीं खाया जा रहा है, किंवा तुम्हाला जेवण जात नाही, आपको अन्य कोई दूसरी अंदरूनी भागों में कोई दूसरी बड़ी बीमारी है, आणि तुम्हाला अंतरणी भागामध्ये काही मोठी आजार आहे, तो या गांठ है, गाठ आहे, स्टोन है, आणि मुतखडा आहे, पित्ताशय का खड़ा होगा, पित्ताशयाचा खडा, जो भी तकलीफ है, तीसरी घड़ी बोलो, प्रभु आपके मारे जाने से, कलवरी क्रूस पर मारे जाने से
मैं बीमारी से भी मुक्त हुआ है। आणि तुमच्या कलोरी क्रूसवरती मारले गेल्यामुळे मी आजारपणापासून सुद्धा मुक्त झाले आज आहे. मैं मेरे सारी बीमारी को कलवरी क्रूस पर खीरे पे टांग देता हूँ, आणि मी माझे जे काही आजारपण आहे ते कलोरी क्रूसवरती खिल्यावरती उस पर टाकतो. डाल देता हूँ। तुझ्यावरती मैं इस टाकतो. बीमारी से मुक्त होता हूँ। मी आजारपणातून मुक्त निकल जा होतो. बीमारी। आणि निघून जा यीशु आजारपण. मेरे लिए घायल हुआ, आणि येशू माझ्यासाठी घायल यीशु झाला. मेरे लिए मारा गया। आणि येशू माझ्यासाठी मारला मैं गेला. बीमारी तुझे क्यों उठाऊं? आणि मी आजारपण तुला का उचलला? अब मुझे मालूम पड़ा है, आणि आता मला माहिती इसे पडलं हमेशा के लिए निकल, आणि नेहमीसाठी वापस नहीं आना। पुन्हा येऊ यीशु नको. के नाम से निकल। येशूच्या नावामध्ये इस रीति से उस बीमारी को डांटो, आणि या रीतीने त्या आजारपणाला ओरडा. डांटो। जो भी प्रधानताएं आपके ऊपर राज्य कर आपको तकलीफ दे रही है, आणि जे काही प्रधान तुमच्यावरती राज्य करून तुम्हाला त्रास देत आहे उसे डांटो, निकालो। आणि त्याला ओरडा आणि बीमारी को डांटो, आणि ओरडा काढू जो भी शकता. बीमारी जी काही आजारपण आहे, शरीर से निकल जाने को बोलो। शरीरातून निघून जाणारं जल्दी चिढ़ने वाली, जल्दी मतलब ये कि जल्दी गुस्सा होना नहीं, बीमारी है किसी किसी को। आणि लवकर राग येण्याची आजारपण आहे. निकालो, डांटो इस बीमारी को। आणि रागाचे आजारपण आहे. पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु आपके सामने आते हैं। पवित्र पिता कलवरी क्रूस पर मारे जाने से हमारे लिए प्रभु तेरे शरीर पर पड़ी हुई ताड़ना और प्रभु घाव से प्रभु हम सभी चंगे हो गए। इसीलिए मेरे महान पवित्र सेनाधीश पिता अभी सी घड़ी इन सबको प्रभु पवित्र पिता आपके लहू तले लाते और इनके शरीर में पीड़ा देने वाली बीमारी की आत्मा को, नाना प्रकार से इन्हें तकलीफ देने वाली अशुद्ध आत्मा को यीशु के नाम से बांधे निकल। अभी इसी घड़ी यीशु नासरी के नाम से इनके शरीर से निकल जाए, हमेशा के लिए छोड़कर चला जाए और वापस इनके शरीर में निकल। यीशु के घाव से ये चंगे हुए, यीशु के लहू बहाने से ये सभी चंगे हुए। ये वचन इनके ऊपर रख कर डिक्लेयर करते हैं और यीशु का लहू लगा दे। धन्यवाद देते हैं, आपका लहू लगाकर छुटकारा घोषित करें यीशु के नाम से। Praise the Lord. Praise the Lord. हम हमारी जगह में खड़े होकर हमारे देशवासियों के लिए माफी मांगे, आणि आज आपण आपल्याच ठिकाणी उभे राहून आपले जे देशवासी आहेत त्यांच्यासाठी माफी हमारे मागतो. पापों के लिए माफी मांगा ना। आणि आपण आपल्या पापांसाठी माफी मागतो. हमारे देश जो पाप कर रहे हैं आणि आपला जो देश पाप करतात उसके कारण आज कोविड-19 फैल भी रहा है। आणि त्याच्यामुळे आज कोविड-19 ते सुद्धा हम हमारे बसवले. देश के लोगों के लिए माफी मांगे। आणि आज आपण आपल्या देशाच्या लोकांसाठी हम माफी जैसे मागतो. मन फिराए, हमारे लोग भी मन फिराए। आणि आपण जसं मन फिरवलेलं आहे आपल्या लोकांनी सुद्धा मन फिरवावं. हर एक जन अपनी अपनी जगह पर प्रेयर करेगा। आणि प्रत्येक जण आपापल्या ठिकाणावरती प्रार्थना हर एक करेल. जन आणि प्रत्येक आपके जण देश के लिए, आपका देश कौन सा है? आणि तुमचा देश कोणता आहे कोविड-19 कहाँ तक है? आणि कोविड-19 कुठपर्यंत आहे सारे जगत में, आणि सर्व सारे जगात जगत के लिए प्रेयर करो। आणि सर्व जगासाठी प्रार्थना पहले करा. माफी मांगो कि प्रभु मनुष्य आपको दिखा रही है। आणि पहिली माफी मागा की मनुष्य जाती तुम्हाला हर एक झोपेल. जन अपने अपने जगह पर बोलो। आणि प्रत्येक जण स्वतःच्या जागेवरती बोला. आज की इस किए हुए प्रार्थना से देखना कोविड-19 नाश होगा। आणि आज या केलेल्या प्रार्थनेमुळे बघा कोविड-19 नाश होईल. परमेश्वर का क्रोध शांत होगा। आणि देवाचा जो क्रोध आहे तो शांत हमने होईल. रोमियो की पत्री में क्या लिखा? आपको क्या पढ़ा? आणि लोकांना पत्रामध्ये आपण काय वाचलं वहाँ लिखा कि यीशु मसीह हमारे लिए मर गया आणि तिथं लिहिलं की येशू ख्रिस्त आपल्यासाठी मेला और हमारे लिए मरने के बाद आणि आपल्यासाठी मेल्यानंतर यहाँ लिखा है अब हम उसके लहू के द्वारा धर्मी ठहरे, आणि आता आपण त्याच्या रक्ताद्वारे नीतिमान तो ठरलो उसके द्वारा परमेश्वर के क्रोध से क्यों न बचेंगे? आणि त्याच्याद्वारे आपण देवाच्या क्रोधापासून काय अब वाचलो हम परमेश्वर के क्रोध से बचे हैं। हम में से किसी को कोरोना वायरस हुआ आणि आपण देवाच्या क्रोधापासून वाचलेला आपल्याला कोणाला कोरोना व्हायरस झाला और होने भी नहीं देगा। आणि होऊन सुद्धा देणार तो नाही. वैसे ही प्रियो परमेश्वर आज हमसे कहता है हमारे देश के लोगों के लिए अगर हम माफी मांगेंगे तो परमेश्वर उन्हें भी कोरोना वायरस से मुक्त करेगा और इस कोविड-19 को शून्य करेगा। आणि जर आपल्या देशातील लोकांच्या पापांसाठी जर आपण माफी मागितली तर देव त्यांना काय करेल आरोग्य देईल आणि या जगाला काय करेल कोविड-19 यीशु पासून शून्य ने करेल. सारी बीमारी को शून्य किया, आणि येशूने सर्व आजारपणाला शून्य केलेला आहे कोविड-19 को भी शून्य किया। आणि कोविड-19 ला सुद्धा शून्य केलेला शैतान को आहे. निकम्मा यानी शून्य किया तो उसमें कोविड-19 भी आया। आणि शैतानाला निकामा केलेला आहे शून्य केलेला आहे त्याच्यामध्ये कोविड-19 सुद्धा आलेला आहे. हम आंखों को बंद करेंगे हे आपण डोळे बंद और करू हम अपने अपने जगह पर हाथ जोड़कर अपने लोगों के लिए, अपने घर के लोगों के लिए, सबसे पहले अपने घर के लिए प्रार्थना करो, अपने घर के लोगों के। आणि हात जोडून आपण पहिले आपल्या घरातील लोकांसाठी प्रार्थना करू चलो सब लोग अपने, आणि सर्वजण करा. जो लोग जो मूर्ति पूजा में है, ती लोक जी मूर्ती पूजेमध्ये आहेत यीशु के ऊपर विश्वास नहीं कर रहे, येशूवरती विश्वास ठेवत नाही इसलिए प्रभु से क्षमा मांगो। आणि देवाकडे क्षमा मागा उनका उद्धार होने के लिए प्रार्थना करो। आणि त्यांचं तारण होण्यासाठी प्रार्थना करा. लेना प्रभु तू उनके लिए भी मरा है, आणि देवा तू त्यांच्यासाठी सुद्धा मेलेला इसलिए आहे. उनकी बुद्धि को खोल, त्यांची बुद्धी उघड मन को खोल मनाला उघड और तुझे ग्रहण कर पाए। आणि तुला ग्रहण करू
अभी हमारे देश के लिए प्रार्थना करें। आता आपण आपल्या देशासाठी प्रार्थना करू अपने देश में देश के लोगों के पापों के लिए माफी मांगेंगे। आणि आपण आपल्या देशाच्या लोकांच्या पापांसाठी माफी मागू माफी मांगेंगे लोगों को क्षमा कर आणि माफी मागू की देवा तू त्यांना क्षमा उस कर पर विश्वास न रखकर आणि तुझ्यावरती विश्वास न ठेवून मूर्ति पूजा कर रहे हैं, मूर्ती पूजा करतायत तुझे क्रोध दिला रहे हैं, प्लीज दिला रहे हैं, आणि तुला क्रोध देता प्लीज देताय प्लीज प्रभु क्षमा कर। प्लीज देवा हमारे क्षमा लोगों कर को माफ कर। आणि या लोकांना माफ हमारे कर दुनिया में जितने इंसान हैं, आणि जगामध्ये जेवढे मनुष्य आहेत अगर तूने क्षमा न करेगा तो कोई भी न बचेगा। जर तू त्यांना क्षमा केली नाही तर कोणी वाचणार नाही क्षमा कर। क्षमा कर तू देवा तो क्षमा की खान है। तो तर क्षमेची खाण हम आहे क्षमा मांगते उनके बदले में। आम्ही क्षमा मागतो उन्हें त्यांच्याबद्दल माफ त्यांना माफ कर उन्हें मदद त्यांना बरं उन्हें यीशु के पास आने के लिए मदद कर, आणि त्यांना येशूकडे येण्यासाठी मदत उन्हें कर पहचानने के लिए मदद कर, सत्याला ओळखण्यासाठी सत्य मदत के कर पीछे चलने के लिए मदद कर, सत्याच्या मागे जाण्यासाठी मदत यीशु कर का अनुयायी होने के लिए सहायता कर। आणि येशूचा अनुयायी होण्यासाठी मदत कर हाँ, अपना पूरा जीवन यीशु को देने के लिए सहायता कर। आणि आपलं पूर्ण जीवन येशूला देण्यासाठी सहायता कर हमारे भारत देश के सारे लीडर्स अगुवे जो है, भारत चलाने वाले राष्ट्रपति और प्रधानमंत्री और सारे जो पॉलिटिशियंस है उनके लिए प्रेयर करो। आणि भारताला चालवणारे जे काही पुढारी आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करा करो उनके लिए प्रेयर। आणि त्यांच्यासाठी प्रार्थना हमारे करा भारत देश को अच्छा रीति से चलाए, की ते भारत देशात चांगल्या रीतीने चालू यीशु मसीह को जाने, येशू यीशु पर विश्वास करे, येशूवरती विश्वास ठेवावा यीशु ही सच्चाई है, ये सत्य पहचाने। आणि येशूच करावे या सत्याला त्यांनी ग्रहण करावं हमारे मिलिट्री सोल्जर्स जितने बॉर्डर पर युद्ध कर रहे हैं और उसके कारण आज भारत देश में शांति है, लोग आराम से सो रहे हैं, उनके लिए प्रेयर करो। आणि जे मिलिटरी सोल्जर्स बॉर्डरवरती युद्ध करतात आणि म्हणून आपल्या भारत देशामध्ये शांती त्यांच्यासाठी प्रार्थना करा यीशु के लिए भी मरा है, आणि येशू त्यांच्यासाठी सुद्धा मेलेला हाँ, वो आहे भी यीशु के पास आए, आणि त्यांनी सुद्धा वो भी येशू यीशु पर विश्वास करे, त्यांनी सुद्धा येशूवरती विश्वास बॉर्डर पर यीशु मसीह उनकी रक्षा करे, आणि त्या बॉर्डरवरती येशू ख्रिस्ताने त्यांचं रक्षण करावं उनको जीवन हमेशा सुरक्षित रखे। आणि त्यांचं जीवन हे नेहमी सुरक्षित ठेवावं कोई किसी घर का कोई एक ही लड़का रहता है, आणि कोणत्या कोणत्या घरात तर एकच मुलगा असतो लेकिन फिर भी वो देश के लिए जान देते हैं। पण तरी सुद्धा तो देशासाठी जीव उनके देतो लिए एक एक जन अपने अपने जगह में मुंह नहीं बंद रखना। देखो आज अगर आप प्रेयर करोगे तो आपको शांति मिलेगी। आणि जर आज तुम्ही प्रार्थना केली तर तुम्हाला शांती भेटेल हाँ, प्रार्थना करो, आणि प्रार्थना करा पुलिस डिपार्टमेंट के लिए प्रेयर करो। आणि पोलीस डिपार्टमेंटसाठी प्रार्थना करा रात दिन भारत देश में काम करते हैं वो लोग, आणि रात्रंदिवस भारत देशामध्ये काम वो करतात लोग सुरक्षित रहे, ते लोक सुरक्षित राहावे उनका अच्छा करे परमेश्वर। त्यांचं देवाने वो चांगलं लोग भी करावं. यीशु पर विश्वास आणि करें, त्यांनी सुद्धा देवाचे विश्वास वो ठेवला. मरे नहीं, त्यांनी मरू नये नाश हुए नहीं, नाश होऊ नये परंतु यीशु पर विश्वास कर अपना आत्मा बचाए। आणि येशूवरती विश्वास ठेवून स्वतःचा आत्मा वाचवावा. डॉक्टरों के लिए प्रार्थना करो, डॉक्टरांसाठी प्रार्थना वो करा लोग जो देश की सेवा करते हैं आणि जे लोक देशाची जी सेवा उनकी करतात परमेश्वर रक्षा करे। त्यांचं देवाने रक्षण उन करावं. लोग जो काम करते समय उनको किसी को भी मृत्यु नहीं आए, बीमारी लोगों से लड़ते समय उन बीमारों पर हाथ रखने पर उनको कोई शैतानी हमला न हो। आणि त्या आजारी लोकांवरती हात ठेवल्यावरती त्यांच्यावरती कोणताही शैतानी हमला होऊ नये. इसलिए प्रेयर करो डॉक्टरों के लिए, आणि प्रार्थना करा नर्सेस के लिए, नर्सेससाठी हम करो प्रार्थना उन सब के लिए। आणि प्रार्थना करा त्या सर्वांसाठी. आप हमारे दोनों हाथों को उठाएंगे और मिलकर प्रेयर करेंगे। आणि म्हणून प्रार्थना करा. ओ धन्यवाद 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 तो नाम है प्रिय विराट यीशु नासरी के नाम से प्रभु हम आपके सामने दे जैसे हमारा उद्धार हुआ प्रभु तू हमारे लिए मरा वैसे हमारे घर के लोगों के लिए भी तू मरा है उसे हमारे घर का एक एक व्यक्ति का उद्धार होने के लिए सहायता कर हमारे देश के लिए भी तू मरा है हमारा देश भारत देश तेरे पुस्तक में लिखा हुआ है जब भारत ये बोला जाएगा इंडिया उस समय हम सब भारतीय तेरे सामने होंगे और प्रभु हमारे कारण हमारे भारतीय तेरे सामने खड़े होंगे इसलिए प्रभु हम भारत देशवासियों के लिए प्रार्थना करते हमारे भारतीय बहुत यीशु पर विश्वास करने के लिए सहायता कर सच्चे परमेश्वर तुझे पहचानने के लिए मदद कर सत्य की पहचान को सत्य के वापस चलने के लिए शक्ति के बदले इस संसार के ईश्वर को हमें जो नाश नहीं किया है तो उसके कार्य हमारे भारत देश में होना है अब इसी घड़ी उसके कार्यों को कलवरी क्रूस पे डालकर नाश कर दे और हमारे भारत देश को निकल यीशु के नाम से निकल जाना है हमारे भारत देशवासी को छोड़कर हे मूर्ति पूजा हे जादू बना हे कपिशा हे दारू हे रंगलिया यीशु के नाम से दूर आए हमारे भारत देश को छोड़ दिया हमारा यीशु मसीह के लिए मरा ताकि उद्धार पाए हम उद्धार निकल कर दे हमारे भारत में भारत देशवासी हो प्रभु हम प्रार्थना करते प्रभु पवित्र पिता कोविड-19 के लिए प्रभु आज हम सब मिलकर एक मन से प्रार्थना करते वचन कहते हैं ना तू हम
हमारे लिए, हमारी बीमारी को दूर करने के लिए, हमें मुक्त करने के लिए कलवरी क्रूस पर मरा, तेरे शरीर पर घाव हुए, इसीलिए बीमारी हार गई है। अब यीशु के नाम से कोविड-19 यीशु के नाम से हम तुझे मानते हैं। तेरे कांधे पे कलवरी क्रूस पर डालते वहाँ यीशु मसीह ने तेरा खुला तमाशा बना दिया और तुझे गुमराह किया, तुझे नीचे उतार दिया। इसीलिए आज तुम हमारे देश को नहीं ले सकते। ये देश हमको दिया है, परमेश्वर ने भारत देश, सारा संसार यीशु मसीह ने दिया है। परमेश्वर यीशु मसीह देता है सारे जगत का, स्वर्ग और भूमि का अधिकार मुझे दिया है। इसलिए ये सब मसीहों को दिया है। इसलिए कोविड-19 सारे जगत से दूर है, यीशु के नाम से दूर है। तुम्हें नहीं सकती, तुझे हम शून्य करते हैं, शून्य करते हैं और तुझे दंड देते हैं। हमने अभी पिता आपसे क्षमा मांगा है हमारे भारत देशवासी लोगों के लिए, सारे संसार के लोगों के लिए। तो जहाँ क्षमा मांगी है वहीं पर प्रभु क्रोध शांत हो जाता है। इसलिए कोविड-19 जो आपका क्रोध है मानव के लिए वो मिट गया है, शांत हो गया है। मेरा विश्वास है, धन्यवाद देते। यीशु आया शांति करने, यीशु आया समेट करने, यीशु आया मेल मिलाप करने। आज यीशु ने हमारा मेल मिलाप आपसे किया पिता। आज हम हमारे देशवासियों का, इस पृथ्वी पर रहने वाले इंसान का आपके साथ समेट करा। इसे हम एक शांति वाचा बांधने वाले लोग बने। हम सब एक अच्छे मसीह जीवन जिए ताकि हम दूसरों के लिए मध्यस्थ का कारण बन सके। ये हमारी प्रार्थना है। इन सभी को यीशु के नाम से कवर करो। करुणा दया मांगते हो, आपका छेदा हुआ हाथ और आपके पंख में सुरक्षित रहने के लिए प्रार्थना। आज जो तेरे सभा में तेरे लोग खड़े हैं, आज इनके घरों में प्रभु बहुतायत घरों में प्रभु जो झगड़े की आत्मा मंडल रही है, आप में से किसी के भी घर में अगर झगड़े की आत्मा मंडलती होगी तो जरूर एक हाथ छाती पे रखकर या फिर दोनों हाथ प्रभु की ओर जोड़कर बोलना, प्रभु वो व्यक्ती मैं हूँ, मेरे घर में झगडे की आत्मा मंडल होती। अगर तुमच्यामध्ये कुणी असा व्यक्ती असेल, कुटुंब असेल जे तुमच्या घरात भांडणं होतात तर तुम्ही आपले दोन्ही हात देवाकडे जोडून म्हणा, प्रभू दोन्ही व्यक्ती माझ्या घरातून त्याची कामाचा अंत कर, शैतानाच्या कामाचा अंत कर, असं बोला। असं सर्वजण बोला जे लोक असेल ज्यांच्या घरात सतत भांडणं होतात। पवित्र पिता हम प्रार्थना करते मेरे राजा, इनमें से जितनी फैमिलीज वो आपकी फैमिली है। बाइबल में लिखा है परमेश्वर शीघ्र ही तुम्हारे पांव तले शैतान को कुचलवाएगा। इसीलिए मैं यीशु नासरी के नाम से इनके घर में तमाशा कराने वाली, आपस में झगड़ा लगाने वाली, फूट करने वाली, मतभेद लाने वाली, आपस में मिलजुल कर रहने न देने वाली, एक दूसरे को मारने के लिए उठने वाली स्पिरिट, यीशु नासरी के नाम से तुझे बांधते हैं। यीशु नासरी के नाम से और इनके घर से एक एक के घर से निकल जाए, क्योंकि इनका सारा घर मसीह का घर है। इनके घर में मसीह रह सकता है, पवित्र आत्मा रह सकता है। तुम नहीं, झगड़े की कलह की आत्मा दूर है, दूर है यीशु के नाम से। मारपीट करने वाली आत्मा निकल जाए इनके घरों से। यीशु मसीह ने तेरा खुला तमाशा बनाया, कलवरी क्रूस पर तुझे शून्य किया है। अब तू कुछ नहीं कर सकती मसीहों के घरों में। प्रभु इनके घरों में इसलिए हुआ क्योंकि लोग आज्ञा उल्लंघन कर रहे हैं, इनसे कहीं न कहीं आज्ञा उल्लंघन हुई है। मैं आज इनके आज्ञा उल्लंघन के लिए क्षमा मांगती हूँ और उनके पापों के लिए माफी मांगती, क्षमा कर। लेकिन प्रभु इनके घर से वो दुष्टाई को दूर नहीं चाहिए, इनके घर से, इनके घर में दुष्टाई दूर कर अभी से यीशु के नाम से। इनके घरों को यीशु के नाम से धो देते, यीशु के लहू से धोते और इनके घर के चौखट और अलंगों पर यीशु का लहू लगाकर इनके घर को यीशु के नाम से यीशु का करके डिक्लेयर कर। धन्यवाद तेरे सभा में खड़े हुए हर घर में शांति देना, हर घर का कल्याण करना, आपस में मिलजुल कर रहने के लिए सहायता करना, धन मान सम्मान से दीर्घायु से दूर करना, सदा आनंदित रहने के लिए सहायता करना। आज ये शुक्रवार के दिन में यीशु मसीह के मारे जाने से ये आज क्रोध से बच गए हैं, इसीलिए ये बात इनको स्मरण रहने के लिए मदद करना और पाप से दूर रहने के लिए सहायता करना, हमेशा सचेत रहने के लिए मदद करना। आज जो वचन इन्होंने सुना है
हमेशा के लिए पाप से मुक्त किया। ये बात इनको स्मरण में रहने के लिए मदद करना और इनका प्रार्थना का जीवन करना। आज इनमें से बहुत लोगों का प्रार्थना का जीवन बहुत कम है। इनका प्रार्थना की जीवन शैली बढ़ा। इन्हें प्रार्थना करने न देने वाली आत्मा के कार्यों को कलोरी क्रूस पर डालकर नाश करते। बाइबल पढ़ने न देने वाली आत्मा को, चर्च में आने न देने वाली आत्मा को, लेट चर्च में लाने वाली आत्मा को, इनमें से बहुत लोगों को लेट चर्च में लाते, बहुत लोगों को पैसों के पीछे, धन के पीछे भगाने वाली आत्मा को यीशु के नाम से निकल जाने की आज्ञा देते। यीशु नासरी के नाम से पवित्र आत्मा प्रज्वलित हो जाएंगे और आपके सामने से भरने के लिए सहायता। धन्यवाद देते, आज्ञाकारी नहीं बना पड़े, तन और मन से लिपटे रहने के लिए सहायता, पवित्र आत्मा से परिपूर्ण होने के लिए मदद। यीशु के नाम से यहाँ खड़ा हुआ हर एक जन पवित्र आत्मा से परिपूर्ण हो, हर एक जन धर्मी ठहराने पाए, विश्वास में स्ट्रॉन्ग होने पाए। ये मेरी प्रार्थना इन सबके ऊपर यीशु का दम लगा। इन्हें आज इस गुड फ्राइडे के दिन में प्रभु मैं इन्हें आशीषित करती हूँ। और जैसे वहाँ लिखा है ना कि जब यीशु मसीह हमारे लिए, हम पापी थे तभी जो मरा, तो उसके मारे जाने से आज हमें उद्धार मिला है। एक दिन ये उद्धार का दर्शन देख नहीं पाए, एक दिन इन्होंने उद्धार पाया है, ये खुद पाने पाए प्रभु। ये मेरी विनती, मेरी प्रार्थना है प्रभु, इनका प्रभु में किया गया परिश्रम व्यर्थ मत होने देना, खुद को धोखा देने वाले न होने देना। इन्हें बुद्धि देना, चालाकी देना, स्वर्गीय ज्ञान, ऊपर से ज्ञान आने के लिए मदद करना, पृथ्वी का ज्ञान इनको प्रभु उनसे तुमको दूर रखना, इन्हें आशीषित करना। इनके पंख प्रभु, तेरे पंख में इनको सुरक्षित रखना, इन्हें बहुतायत प्रभु आशीष देना। धन्यवाद देते आपके पंख में सुरक्षित रखना। सारा आदर, सारी महिमा, सारी प्रशंसा, सारा गौरव में आपको देते प्रभु यीशु मसीह के मीठे और पवित्र सामर्थ्य नाम से प्रार्थना करते हैं, आमीन। अब पिता परमेश्वर का प्रेम, प्रभु यीशु मसीह का अनुग्रह और पवित्र आत्मा की सहभागिता प्रभु यीशु मसीह के दूसरे आगमन तक हमेशा हमेशा हमारे साथ बनी रहे। और हम सब कहें आमीन। सियोन प्रेयर ट्रस्ट, इस संस्था को आप अपनी प्रार्थनाओं के द्वारा और आर्थिक बातों के द्वारा भी मदद कर सकते हैं। इसका अकाउंट नंबर है 54762200048164। कैनरा बैंक, वांगनी ब्रांच। IFC कोड है कैपिटल CNRB 001546। धन्यवाद।